जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. कारण याची जी सत्राची उपयुक्तता असते ती वाढावी म्हणून जे काही केलं गेलं किंवा जी काही विनंती केलेली आहे ती अजूनही सुरूच आहे. तर त्याचा आपण योग्य आदर करून जे प्रश्न समोर ठेवलेले आहेत ते जे अभिप्रेत आहेत अशा स्वरूपाचे आहेत. बघूयात आपल्याला काय त्याच्यातलं समोर येईल. आणि शेवटी एक आहे, प्रश्नाचं पूर्ण समाधान असं होतं असं काही मला म्हणायचं नाही, पण निदान त्याची जी काही उकल असेल त्याचा जो उत्तराचा मार्ग असेल तर त्या दिशेनं आपण 2 पावलं नक्की पुढे जाऊ त्यांच्या कृपेने. कर्त्याला कर्मस्वातंत्र्य लाभले देव जाणण्या. तर गुरुकडून होणारं मार्गदर्शन आणि स्वतःची तळमळ यांची सांगड कशी घालावी. एक आहे की आपल्याला कर्माचं जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते खरं सांगायचं तर फक्त देव जाणण्यासाठी आहे. हे तर नक्कीच आहे. पहिली ओळ आपल्यासमोर आहे याचा अर्थ नक्की आहे. सत्संग, त्याच्यापुढे सत्संग नित्य साधावा आत्मारामास भेटण्या. तेव्हा हा म्हटलं तर एक विरोधाभास आहे आणि म्हटलं तर वस्तुस्थितीत चालण्याचा मार्ग आहे. म्हणजे सत्संग नित्य साधावा. सत्संग आहे कुठे बाहेर आहे आपल्या दृष्टीनं प्राथमिक पातळीवर किंवा वाटेत तरी निदान आपण अमुक एका ठिकाणी जातो, कुठल्या मंदिरात असेल, देवळात असेल, लोकांच्यात असेल, नाम घेणाऱ्यांच्यात असेल, आपण तिथे का जातो तर तिथे सत्संग मिळतो आहे म्हणून. सत्संग नित्य साधावा पण मिळणार काय तर आत्मारामाचं भेटणं ते आत आहे. मग ते जर माझ्याच आत आहे तर त्याच्यासाठी मी जगभर कशाला हिंडायला पाहिजे असं खरं सांगायचं तर त्यात विरोधाभास दिसतो. पण ते जर आपल्याला आतलं सापडलं असतं तर बाहेर जायची गरज राहणारच नाही. किंबहुना या बाकीच्या कसल्याही या इतर वाङ्मयाची सुद्धा गरज राहायची नाही माणसाला. असं आहे पण हे असं होत नाही. प्रत्यक्षात माणसाला स्वतःचं तोंड दिसत नाही, त्यासाठी आरसा लागतो. तर मग आपल्याला आत्मारामाचं दर्शन व्हायला, त्या अर्थाने स्वतःचं दर्शन व्हायला, त्या अर्थाने आत्मदर्शन व्हायला आपल्याला आरसा नाही का लागणार कसला तरी. त्याला सत्संग म्हणतात. आता जशा पद्धतीच्या आरशात आपलं प्रतिबिंब आपल्याला स्वच्छ दिसतं त्याच ठिकाणच्या आरशात पाहिलेलं बरं. म्हणून तुम्हाला चांगलं म्हणणारे गोड्या वगैरे ते तसलं काही खरं नाही, ते आरशावर डाग आहेत. तर तसं नाही, आरसा स्वच्छ पाहिजे. तो म्हणेल हे चुकले ते चुकलं. आज मला ते वरदानंदांची आठवण झाली ती तेवढ्यासाठी. बसल्या बसल्या म्हटलं अरे आपणचे एवढा आधार आहे, जिथे आहे ते आहे, नाही ते नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळंच जे आहे ते टिकून राहिलं आहे आणि जे नाही ते मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण तुम्ही काय काळजी करू नका वगैरे तसलं काय खरं नाही. आम्ही आहे वगैरे आम्ही नाही, तुम्हालाच करावं लागेल. म्हणूनही इकडे कृष्णमूर्ती बसून राहिलेली हे तुम्हालाच करावं लागेल असंच म्हणणाऱ्याची गरज आहे. ज्याला खरं पुढे जायचं त्याला असंच म्हणणाऱ्याची गरज आहे. आता ठीक आहे, हे कोणत्या शब्दात सांगेल आणि त्याला ते पटेल अशा पद्धतीनं कसं सांगता येईल, पुढे कसं जाता येईल, हा फक्त कौशल्याचा भाग झाला. तेव्हा कर्त्याला कर्मस्वातंत्र्य जर मिळालेलं आहे आणि ते देव जाणण्यासाठी आहे तर गुरुकडून होणारं मार्गदर्शन हे त्याला कोणत्या मार्गाने हे जे मिळालेले स्वातंत्र्य आहे ते देव जाणण्यासाठी वापरता येईल यासाठीच असलं पाहिजे.
त्याला मिळालेलं मार्गदर्शन हे त्याला देव मिळावा याच्यासाठी आहे, देवापासून तो दूर जावा याच्यासाठी नाही. देव नक्की काय आहे आत्माराम आपल्याला कल्पना आहे. बाहेर झाडापेडात सगळ्यात माणसात सगळीकडे तो देव आहे आणि तो जसा कुणातही आहे तसा तो कुणाच्यातही या सगळ्या जडचेतन सृष्टीमध्ये सगळीकडे आहे. तो मला दिसायला लागावा यासाठी त्यांचं मार्गदर्शन आहे. तो इथे नाही आहे आणि तिथे आहे हे करण्यासाठी गुरूंची गरज नाही. त्यासाठी पंथनिष्ठ लोक आहेत, ते आपापला पंथ वाढवतील. तर हे पंथनिष्ठांचं काम आहे, तिथे जावं. इतर काही मार्ग असतात त्या मार्गाने जावं, त्या ठिकाणी तिथे जायला होतं, पण भगवंताकडे जायला होत नाही, ही अडचण आहे. कारण भगवंताकडे जायचा प्रश्न नाहीच आहे, तो आहेच. फक्त मला तो इथल्या लहान मुलातही दिसेल, मला भगवंत झाडातही दिसेल. आणि तितकी जर भगवंताचं सान्निध्य फक्त होतं काय की मला ते सान्निध्य तेवढं जिवंत नाही जेवढं त्यांना आहे. ते माझं सान्निध्य मला जाणवून देणं भगवंताचं आणि ते जिवंत करून देणं यासाठी खरं गुरूंचं मार्गदर्शन आहे. आता स्वतःची तळमळ आहे ती कशासाठी आहे याच्यावर हे सांगणं अवलंबून आहे. माझी तळमळ जर मला भगवंत भेटावा हीच आहे, माझा प्रपंच सुखाचा व्हावा ही नाही आहे, म्हणून मुद्दाम सांगतो की प्रपंच सुखाचा व्हावा आहे तर लागणार माणसाला. तो मनुष्य उभा राहायचा आहे, त्याला तळमळ आहे, त्याला नाम घ्यायचं आहे, त्याला काय ध्यान करायचं, काय त्याला करायचं आहे, ते त्यासाठी लागणारी एक अनुकूलता म्हणून असेल की नाही, ती शारीरिक असेल, ती त्याच्या प्रपंचाची असेल, ह्या गोष्टींची असेल. पण ही अनुकूलता हे माझं गुरुकडे येण्याचं ध्येय नव्हे. मला ती अनुकूलता मिळवून द्या, मला खरं काम करायचं आहे ते करायचं आहे, असा जो आलेला आहे त्याची खरी तळमळ आहे. आणि ती तळमळ आणि त्यांनी सांगितलेलं याची गाठ पडणारच. कारण गुरु स्वतःकडे यायला सांगत नाही, तो भगवंताकडे जायला सांगतो, तो खरा गुरु. माझ्याकडे या म्हणलं की तो गुरु नव्हे, माझ्याकडे या म्हणलं म्हणजे त्याला वाढवायचं आहे ते मेंबरशिप. मेंबरशिप वाढवायची तर पक्ष आहेत त्याच्यासाठी, तिथे काम होणार नाही. तो म्हणतो तुम्ही देवाकडे जायचं असेल तर मी बरोबर येतो, काय वाट किंवा काय असेल तर ते बरोबर तुमच्याबरोबर चालतो उलटं, असं जो म्हणणार आहे तो तिथे काहीतरी आहे की ते भगवंताकडे नेणार आहे. तेव्हा माझी जी तळमळ आहे ती गुरूंच्या होणारं मार्गदर्शन देवाकडे जाण्यासाठी आहे का ह्याच्यावर तपासून बघावे, म्हणजे ही सांगड बरोबर पडेल. त्यांचाही हेतू वेगळा असेल तरीही सांगड होणार नाही आणि माझी तळमळ ही भगवंता व्यतिरिक्त असेल तरी सांगड होणार नाही. बरोबर, केवढं पुरेसं आहे ह्याच्यावर. तर माझी तळमळ काय असावी हे आपण ओळखून असावं. मनुष्याला एक मला माहिती आहे, मनुष्य तहानलेला आहे किंवा त्याला अगदी या क्षणी काय तहानभूक काय असेल ते सहन होत नाही आहे. अशा वेळेला त्याला तहानभूक त्याची भागणं किंवा त्याचं ते पूर्ण होणं ही किमान त्याची त्या परमार्थासाठी असलेली किमान तयारी ती त्याची करावीच लागेल. गुरुला त्याची काळजी आहे. आईला जशी मुलाची ते न बोलता माया जाणे बाळकाचे वरमाते आहे ना, मग ते तसं त्याला सांगावं लागत नाही आहे. तर तशा अवस्थेत असलेल्याला ते तेवढं देणं हे त्याचं कामच आहे, तो गुरु देतच असतो. फक्त जो हेच देत राहतो तिथून पुढे आपले बदललं पाहिजे. आता वर्ग बदलला पाहिजे, माणूस बदलला पाहिजे, हे भागवण्याचं काम नाही त्यांचं. हे भागवणं हे तुम्हाला पुढे भगवंताकडे नेण्यासाठी आहे आणि तो खरा भगवंताची ओळख करून देण्यासाठी आहे. नाहीतर मनुष्य यात्रा करीत राहील, मनुष्य 100 खेटे घालेल, हे करेल, ते करू देत त्याला. मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, उत्साही लोकांचं काम आहे, करू देत. पण ते कामच आहे शेवटी, ते तिथेच ठेवेल. मला शेवटी मी कितीही हिंडायला तयार आहे, पण मला भगवंत घरात बसून सापडला पाहिजे. मी नामासाठी कुठेही जायला तयार आहे, मी डोंगरावर जाऊन बसायला तयार आहे, घळीत जाऊन बसून घ्यायला तयार आहे, काय कोणाच्या सान्निध्यात बसायला तयार आहे, मंदिरात जायला तयार आहे, सगळे. मला फक्त एकच रिझल्ट पाहिजे शेवटी की माझ्या ठिकाणी ते चालू झालं पाहिजे आणि ते कुठेही मी असेल तिथेच सुरू असलं पाहिजे. एक नाम हा त्यातला एक नमुना म्हणून घेतला आपण, भगवंत असतो. तर तो भगवंत माझ्या ठिकाणी मला सापडावा ही तळमळ, ही शुद्ध तळमळ आहे, तर ती मला मिळावी. आता त्यासाठी मला लागणारा जो काही, याला आपण आजच्या भाषेत बॅकअप म्हणून, त्याला लागणाऱ्या काही मदत म्हणून, तर ती जी मदत आहे ती देणं हे गुरूंचं काम आहे. ती ते देत असतात. मला सत्संग देऊनसुद्धा मी प्रपंचाच्या गप्पा मारू शकतो. आता मी कसं आहे त्या माझ्यापेक्षा मी काय सांगावं, तर तसं ते आहे. ते त्या कामासाठी न वापरणं हे आपली खरी तळमळ असण्याचं लक्षण आहे. मला जर खरी तळमळ असेल तर मी त्याच कामी वापरणार, कारण त्यांनी ते मला त्या कामासाठी दिलेलं आहे. आता बाकीच्या गोष्टीमध्ये आड येत असतील तर त्या दूर करून घेईल, शंका असेल तर निरसन करून घेईल, पण मूळ त्याचं तळमळ ही असेल तर आपली तळमळ काय असावी आणि गुरु करून होणाऱ्या
ते जे काही मार्गदर्शन असेल त्याचा आपण लाभ कसा घ्यावा, याच्यातलं ते कसं आहे आणि आपण कसं असावं याची एकदा सांगड कळली की मग काही नाही. सत्संग नित्य साधावा आत्मारामा असं भेटणं आहे. अडचण ह्याच्यामधली ही आहे की कळलेलं आहे आणि टिकत नाही, ही एक प्रचंड मोठी अडचण परमार्थात आहे. प्रपंचात असं फारसं काही करावं लागत नाही, ते टिकते आपोआप. फर्निचरसुद्धा टिकतं, वस्तू टिकतात, माणसं बऱ्यापैकी टिकतात. फार म्हणते माणसं बऱ्यापैकी टिकतात, सगळं टिकतं. पण नाम हातात सापडलं आणि टिकलंच असं होते. नाम हातात काल होतं आज नाही आहे, अशी परिस्थिती आहे. तर त्याचं ते कसं टिकेल, त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून काही पुढे असेल, पण प्रश्न तसा एखादा ह्याच्यात कुठेतरी आहे उल्लेख असं वाटते. तर ते टिकण्यासाठी काय करायचं ते त्यांच्याकडून घ्यावं, हे ह्या मार्गाने टिकेल, हां मग हरकत नाही, मग तो मार्ग मी करायला तयार आहे. तर हे सत्संग नित्य साधावा म्हटलं आहे ते तेवढ्यासाठी म्हटलं आहे. पण त्यातसुद्धा आत्मारामाचं भेटणे असं म्हटलेलं आहे. आपण त्याचा अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात येणे बारकाईने सांगितलेलं आहे की जाता जाता वरवर सांगितलेलं सत्संग नित्य साधावा. तर सत्संगाचं महत्त्व तर फार इतिहासकालापासून आहे, काय कुठे पुराणकालापासून आहे. त्याच्याशिवाय पर्यायी माणसाला वृत्ती त्याची चांगली राहत नाही. तर ती राहत नाही, ती बाजूला नेणारे खेचायला किती जग बसले बाहेर. अशा अवस्थेत मला एवढीशी ही सोन्यासारखी वस्तू मिळालेली आणि ती टिकवायची आहे, तर त्याला किती करावं लागेल. म्हणून सत्संग नित्य साधावा. कारण शेवटी झालेली प्रवृत्ती भगवंताची बळकट व्हायला सत्संगासारखं साधन नाही. मनुष्य नाहीतर घरात बसूनही करेल, त्याची तयारी झाली की त्यांनी घरात बसूनच करावा असं माझं मत आहे. पण जर ती तयारी झाली नसेल तर मात्र कोणीतरी भजन म्हणतोय त्याच्याजवळ बसावं, कोणी नाम घेतोय त्याच्याजवळ बसावं, झाडाखाली बसावं, आपल्याला जो मार्ग असेल तो आपण करावा. तेव्हा हे सगळं त्यासाठी आहे. पण याच्यातली तळमळीची सांगड घालताना हे आत्मारामाचं भेटणे आहे हे मात्र विसरू नये. हे सगळं मूळ त्याच्यासाठी चाललेलं आहे हे लक्षात ठेवलं तर होईल. नेहमी विचार आचार यांचा मेळ बसत नाही. एखादी कृती किंवा विचार हा चुकीचा आहे आणि आपल्या परमार्थासाठी घातक आहे हे माहीत असूनसुद्धा किंवा कळत असूनसुद्धा ते थांबवणं जमत नाही. पश्चात तसं उगाच केलं हे वाटत राहतं. तसा निश्चयही होतो, पण तेवढं मनाला आवरणं शक्य होत नाही. त्यासाठी आवश्यक उपासना सांगावी. बरोबर, मेळ बसत नाही म्हणून आत्ता तो अभंग येतो नव्हतो सावचित तेणे अंतरले इथं होतं काय, लटक्याचे पुरी वाहून गेलो दुरी. एखादा पैसा मिळवायचा, एखादा मार्ग ते एखादा सांगायला लागला की नाही तर कुठलं प्रवचन आणि कुठलं काय, आधी तिथं नंबर लावून पैसे तिकीट देऊन काय असेल ते मनुष्य करेल की तिचा होय की. तेव्हा ते लटिक्याचे पुरी वाहून गेलो तुरी. जास्त मिळालं तर काय होईल, बुडवून टाकेल माणसाला, बुद्धी बिघडेल, व्यसन लागेल आणि तसलीच चार माणसं गोळा होतील. हे सगळं कळतं कळत नाही असं नाही, पण शेवटी आकर्षण कशाचं वाटतं. तर हे असं बसत नाही. याचं कारण हे स्वाभाविक आहे. विचाराचार मेळ बसावा हे खरं आहे. आपण म्हणजे एखादी कृती आणि विचार हे चुकीचं आहे आणि परमार्थासाठी ते घातक आहे हे माहीत असूनसुद्धा ते थांबवणं शक्य होत नाही. मन परमार्थी बलवत दृढम. आपण कोणाशी संघर्ष करतो याची यात कल्पना असावी की हा परमार्थ करणं म्हणजे ते गुरुदेवांनी सांगितलं तसं आहे. आपल्याला तिथे कल्पना असेल, मनाशी भांडण काढल्यासारखं आहे. तेव्हा लौकिकात आपल्याला ती माहिती असतील की एखाद्याशी भांडण काढायचं म्हणजे काढू नये कोणाशी. सर्वसाधारण जीवनसुद्धा चांगलं असावं, भांडणविरहित वगैरे असावं. पण तरीसुद्धा एखाद्याला खुमखुमी येऊन भांडण काढतो. काय करायचं, चांगल्या चांगल्या माणसांना खुमखुमी येऊन भांडण काढतात, काय करायचं. पण ते तसं काढताना त्याला जाणीव असते की पुढे काय काय कशाला तोंड द्यावं लागेल हे त्याच्या लक्षात असतं. आणि ते जसं बुद्धिबळात जसं ते सुरुवात करतो आणि पुढे काय करणार त्याच्या डोक्यात असतं, प्रत्यक्षात तसं काय करता येत नाही. आणि शेवटी ॲक्सेप्ट करावं लागतं की ठीक आहे, जिंकण्याची शक्यता कमीच आहे, पण निदान तडजोड स्वीकारू. म्हणजे तसं होतं. तसंही मनाशी भांडण काढल्यामुळे असं होतं. ते टिकत का नाही, तर मनाला टिकवायचं नाहीच आहे, नकोच आहे त्याला. काय त्याला तुम्ही असे मला सिनेमाला जायचं आहे आणि विचार काय टिकत नाही, सिरियल बघायची आहे, सोमवार आहे काय बुधवार आहे, किती निर्धार केला पण मला काही वेळ गाठता येत नाही. असे किती लोक आपल्याला भेटतील की मला ते बघायचं आहे, हो
ठरलं आहे, सगळा आठवडाभर मी त्याची रिव्हिजन करतो आहे, लक्षात ठेवले. सोमवार 8:30 काय 9:30 अमकं तमकं, बुधवार आता काय वारसुद्धा लागत नाही, वेळ अवेळ काय असेल ते. पण हे इतकं ठरवलं की हे मला बघायचंच आहे असं मी ठरवलेलं आहे. आणि काय करावं, 10 वाजता झोप लागून गेली, रात्रीची जाग आली येते, आठवण होते, परत झोप लागते, परत सकाळी उठल्यानंतर नेहमीचं चक्र सुरू झालं. आणि मला हे काही टिकवता येत नाही, कसं टिकवावं असं म्हणून एक 10 मित्रांच्याकडे गेलो. असं काही झाल्याचं आपल्याला आठवते का? आपण मनाशी विचार करून बघावं. जे त्याला करायचंच आहे, जे मनाला करायचंच आहे ते करायला कसलेही विरोध नाही, कसलेही हे नाही, टिकवायचा प्रश्न नाही, काय ते सगळं आपोआप टिकतं, कारण ते त्याला करायचं आहे. पण जे आपण उक्ती आणि कृतीचं म्हणतो आहे ते त्याला करायचं नाही. त्याला देव हवा आहे, म्हणजे देव नको आहे असं कोणी बसलेलं नाहीच आहे. आपण आत्तापुरता विचार केला तरीसुद्धा चालेल की देव हवाच, फक्त तोच हवा आहे असं नाही आहे, एवढी अडचण आहे. देव हवा आहे, फक्त सोयीसाठी हवा आहे, म्हणजे काही कामासाठी देव हवा हो, स्वस्त शक्यतो फुकट हवा, तशातला देव हवा आहे. तेव्हा तो हवा आहे. पण माझे गोष्टी खूप वाढल्या आहेत, माझ्याच्यानं काही सुटत नाही. आजार पण सुटत नाही, पास होत नाही, पेपर सुटत नाही, अमकं नाही, ॲडमिशन मिळत नाही, किती गोष्टी आपल्या आहेत. मग त्या आता या तर काही लोकांच्या आटोक्यातल्या नाही आहेत, तर त्यासाठी मला आता देव पाहिजे. तेव्हा अशा तऱ्हेसाठी तो हवा आहे, तसं नको. तू मला ठेवशील त्यात मला आनंद कसं राहता येईल याच्यासाठी मला देव हवा आहे. त्यानं काही सगळी परिस्थिती जगाची काढून घेऊन आपल्या वाट्याला संपत्ती द्यावी अशी का आपली अपेक्षा आहे? असं कसं शक्य आहे मला सांगा? की ते काय जे यश आहे, काय ती अनुकूलता आहे, काय तो पैसा आहे, काय त्या पोस्ट आहेत, त्या सगळ्यात कशा देता येणार आपल्याला? आणि मानवणार आहेत का आपल्याला? आपल्याला झोप नाही लागणार. असल्या जर सगळ्या सत्ता आपल्याकडे आणून ठेवल्या तर काय होईल माणसाची याची कल्पना करा. घरात एवढीची सत्ता असते. शंका आहे मला, म्हणजे तुम्हालाही शंका आहे बरोबर. घरातून बाहेर जावं संध्याकाळी म्हटलं फिरायला तर माणसाच्या हातात सत्ता असत नाही. उद्या नाही का चालणार, आज मी दमून आलो हे नाही का होत. म्हणजे इथे एवढ्याशा सत्ता आपल्याला नाही सांभाळता येत. तर ही सगळ्या जगाच्या सत्ता, सगळ्या जगातला पैसा, ते यश आपल्याला असं वाटतं नाही असं नाही होणार पैशाच्या बाबतीत. केवढा बरोबर आहे की असं नाही होणार. तो कितीही असला तरी आपण व्यवस्थित सांभाळू शकू. सांभाळायला माणसं ठेवू, त्यांना पैसा देऊ एक वेळ, पण तो साठवू, वाढवू आणि काय करून दाखवू बघा जगात. ते जग बघेलच नंतर यांचं काय झालं ते करून दाखवणार नाहीच आहेत, कारण दाखवायला ते हटणारच नाही. तर अशा आपल्या त्या समजुती असतात. मनाला जे हवं आहे ते टिकवायला त्याची, आता मला जे हवं आहे ते आणि त्याची कृती याच्यात कुठं सांगड घालायचा वगैरे काय टिकवायचा प्रश्न येतो का? नाही, हा परमार्थ आहे. तर त्या बाबतीत हे प्रश्न आहे की हे परमार्थासाठी घातक आहे हे कळतं, ते थांबवणं जमत नाही. आणि नंतर ते देवीप्रमाणे आपल्याला असं वाटतं नाही केलं असतं तर बरं झालं असतं, नाही गेलो असतं तर बरं झालं असतं, नाही बोललो असतं तर बरं झालं असतं, नाही रागावलं असतं तर बरं झालं असतं, नाही गैरसमज करून घेतला असता तर बरं. किती गोष्टी आहेत, नाही केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटणाऱ्या यादीत खूप गोष्टी आहेत, कारण त्या सगळ्या चांगल्या आहेत. त्यामुळे त्या नाही केल्या असतं तर असं का होतं? तर त्या सगळ्या चांगल्या आहेत म्हणून तसं होतं. यातली इतर जर गोष्ट असेल कुठली तर नाही गेलं वगैरे नाही, ते करून मोकळाच होतो. तेव्हा हे मनाशी भांडण काढल्यामुळे ते तसं झालेलं आहे. तर निश्चय होतो, पण तेवढं मनाला आवरणं, तरी मनाला आवरणेना जमते. आपण अभंग म्हणताय, पदं म्हणतो, तर ते आवरणं जमत नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि आता प्रश्न येतो त्यासाठी काय करावं? आपल्या एक छोटा प्रयोग करण्यासारखा आहे. छोटा म्हणजे करायला थोडासा मोठा असेल कदाचित, कारण ज्याच्या त्याचं काय असतं, एखाद्यांचं म्हणजे अनुकूल मनाची प्रकृती कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्याला ना खूप कल्पना सुचत असतात, म्हणजे हा तर मनाच्या प्रकृतीबद्दल विषय निघाला म्हणून सांगतो. खूप कल्पना सुचतात. एखादी गोष्ट जरी डोळ्यासमोर आली की नाही त्याच्याभोवती त्यांचे एवढे येमला उभा राहतो. हे असंच दुसऱ्याचं होतं असं नाही. त्याला एखादी गोष्ट करायची म्हणजे एक 4 कल्पना सुचतात. कल्पनेचं तसं आहे, विचाराचं तसं आहे, अशा ठेवणी वेगवेगळ्या आहेत. आपली ठेवण कशी आहे ते एकदा बघा. काही असू दे, देवाचं करायचं असू दे, नाही तर प्रपंचाचं काय करायचं असू दे. आता समजा अगदी साधं म्हणून उदाहरण सांगतो. एखादी वस्तू बाजारातून आणायची, याचे इतके प्रकार आहेत.
की वस्तू बाजारातून आणायची म्हटल्यानंतर त्या वस्तूचे काय डिस्क्रिप्शन, भाव किती, हे किती, 1, 2, 3 गोष्टी पाहिल्या की त्याच्या दृष्टीने तो विचार संपतो. आता फक्त ते घेऊन येण्याची एक गोष्ट आहे. सहज शक्य असेल तर जाईल आणि घेऊन येईल की त्याच्या दृष्टीने विषय संपला, तो दुसऱ्या कामाला लागला. असं होतं काहींचं. पण काहींचं असं होत नाही. त्याच दुकानात तीच वस्तू ते 1 महिन्याने घेतात, पण 29 दिवस खेपा घालतात. याला काय म्हणावं. बघून येतात, नुसतंच बघून येतात. मग आणखी 4 ठिकाणी बघितल्याशिवाय कसं घेणार म्हणून आणखीन 4 ठिकाणी जाऊन येतात. पुन्हा परत ती ह्याच्याशी ताडून बघायला पुन्हा ह्यांच्याचकडे येतात. म्हणजे आता काय, याला काय अर्थच नाही. म्हणजे हाच मनाच्या ठेवणीचा विषय. मग आता तोच इकडं लागू होतो देवाच्या बाबतीत, मार्गाच्या बाबतीत, गुरुच्या बाबतीत. असं सुद्धा हे सारखं ते ट्रायल करत राहतात. हे अशा तऱ्हेचे करावंसं वाटतं. मग हे ज्यांना आपली प्रकृती ओळखावी आणि मनाच्या काही विशिष्ट ओढी असतात हे लक्षात ठेवा. जशी प्रकृती आहे तशा मनाच्या काही ओढी आहेत. त्याला आवडणाऱ्या काही गोष्टी. एखाद्याचं खाण्यावर फार प्रेम, त्याला दुसरं सुचत खाणं म्हणजे संपला तो माणूस. बघा, माणसाला जिंकायचं असेल आणि जर अशातला असेल ना तर काय एका थाळीचं काम आहे. बघा बाकी काय, हा आपला झालाच म्हणून समजा तुम्ही. इतकं सोपं काय सांगतं ते कोणाचं काय असेल ते. एखाद्याचं समजा अशी असते, मी बघितलं की त्याची तुम्ही स्तुती करा, त्याच्यासारखा जगात माणूस नाही म्हणा, तुम्हाला पुढं 10 दिवस फुकट चहा मिळेल. अहो काय, कारण त्याला त्याच्यात एवढा इंटरेस्ट आहे, ते त्याच्यात बाकीच्यात कशात इंटरेस्ट नाही त्याला. तर हे असले मनाचे काय ओढी आणि खोडी आहेत, त्याचे काय साधारण परिस्थिती कशी आहे ही बघावी लागेल. ती एकदा लिहून काढावी. आपल्या मनाला कशाची ओढ आहे, म्हणजे त्यातल्या त्यात पुन्हा ह्याची ओढ जास्त आहे का त्याची ओढ जास्त आहे का असं पुन्हा थोडंसं करावं लागतं. थोडा एक्झरसाईज आहे. आपण सगळी सुशिक्षित माणसं आहोत, काही एक्झरसाईजला घाबरायचं काही कारण नाही, हो की नाही. तिथे किती एक्झरसाईज केली, वायासुद्धा गेले तरी आपण केले. सगळे शिकलेले कुठेच नोकऱ्या करतात, कुठे ते पैसे मिळतात, असं मिळतात असंच काही नाही, पण शिकतात की नाही एवढं. मग ते एवढं आपल्याकडे तर मिळणार आहे काहीतरी. तर त्यामुळे मनाची ओढ एकदा भाग काय त्याचं म्हणणं आहे. त्याला फिरायला आवडते, त्याला खायला आवडते, त्याला अमुक आवडते. संपेल की जगातलं काहीतरी, हो की नाही. कुठेतरी संपेलच शेवटी. मनात झालं तरी किती असणार आहे ओढी. तर त्या एकदा ओढी समजल्या की त्या टिपून ठेवाव्या. आता ह्यातली एक त्याची खोड आपल्याला मोडायची. आपण लहान मुलाचं नाही का करत, ह्याला खेळायची आवड आहे. खेळायची आवड आहे, एका शब्दात सगळं येत नाही. त्यात क्रिकेट असू शकतं, त्यात बास्केटबॉल, त्यात काय व्हॉलीबॉल, काय त्याचं असेल ते. मग आता त्यातल्या त्यात आपण त्याला विचारतो की तुला कुठला खेळ नाही खेळला तर चालेल, असं उलट्या बाजूने असतं. तर काही झालं तरी क्रिकेट सोडणार नाही म्हणतो. ठीक, उरलेलं सोडशील चाल, ते व्हॉलीबॉल टाकून द्या, हे टाकून द्या, क्रिकेट एक त्याला ठेवलं मी झालं. आता ह्या शेवटी मनाशी भांडण काढलं आहे त्यांनी, पण आपल्याला ते भांडण न करता करायचं आहे. कौशल्यानं करणं अधिक चांगलं केव्हाही, कारण भांडण पेलेलंच नाही मनाचं. ते जास्त उलटं ते म्हणायला आणखीन 4 खेळ काढेल. तर तसं नको, त्यापेक्षा तुला क्रिकेट खेळ. मग त्याच्याशी आपला समजोत आहे हा केलेला की त्याने क्रिकेट खेळायचं 1 तास आणि जॉब करायचा 1 तास चालेल. मग हळूहळू ते तयार. ते म्हणणार असं काय जमणार नाही. आपल्याच मनाशी संवाद या, दुसऱ्याशी काही नाही. दुसऱ्याशी केला तर आपण बजावायला जाऊ त्याला. मी 1 तास क्रिकेट खेळला आहे, आता तुला 1 तास ते दुसऱ्याला काय सांगण्यात अर्थ नाही. आपण स्वतःच करायचं आहे. तर मेळ कसा घाला, त्याची साधारण काय खोडी आहे, त्याला काय आवड आहे बघावं. 1, 2, 4 आवडी, 5 आवडी, 7 आवडी संपतं त्याचं. शेवटी मन तरी काय किती करणार आहे. शेवटी मन ही भगवंताची विभूती आहे ना. निम्मा भाग हा असेल, पण निम्मा भाग तो असेलच की नाही. कुठेतरी ते देवळात जायला तयार होईलच की नाही, 4 चांगल्या लोकांत बसायला तयार होईलच की नाही, सत्संगाला तयार होईलच की नाही, होईल. त्याचाही काही प्रभाव आहे. जर त्याला याची आवड, याच्यात एकाग्रता असेल तर दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याची आवड आणि त्याची एकाग्रता असू शकते, ही खात्री बघा. त्या दुसरी एकाग्रता आहे. फक्त त्याचं म्हणणं आताचं असं आहे की मला आत्ता बाहेर पडल्याशिवाय काय राहत नाही. खेळायला जाणारे मुलं आहेत ना, त्यानं जर त्यावेळेला तुम्ही सांगितलं संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता की आता तू अभ्यासाला बस, तर त्याला चुळबुळ ते पेनच नाही म्हणणार, मोडलंच म्हणणार, ते नीट उठतच नाही आहे. नंतर ते काय म्हणतात, ते पुस्तकच सापडत नाही आहे, ती वहीच नाही आहे, त्याने आज सांगितलं ते माझं कुठं लिहिलं तेच विसरलं, किती काय सांगेल सांगता येत नाही. त्यापेक्षा त्याला सगळं सांगा, आता तू तासभर खेळायला जातोस का, उडी मारून तुम्ही होय म्हणायच्या आत ते घराच्या बाहेर जाऊ देत. पण अंधार पडला की येणार परत. मग त्यावेळेला जर त्याला सांगितलं की बा तुला 1 तासभर खेळायचं, खेळून आलं की 1 तासभर नाही, पाऊण तास का होईना, जितका आनंदाने जितका एकाग्रतेने खेळास तेवढं अर्थातच एकाग्रतेनं काय म्हणायचं आहे, ते जप करायचं आहे, काय करायचं आहे आपल्याला ते, तर ते करशील का.
तर मी आहे बरोबर, म्हणजे आपण पण बरोबर पाहिजे हां. तर हे दुसऱ्याचा विषय चालला म्हणून तर मी पण बरोबर आहे. नाही तर ते खेळायला यायचे आणि हे टी व्ही बघायला निघून जायचे, म्हणजे सारखंच झालं शेवटी. त्यामुळे त्यात काही फरक नाही. तसं नाही, तू जाऊन ये आणि आलास की आपण बसूया. काय देवासमोर दिवा लावला आहे, काय म्हणायचं आहे आपल्याला, काय स्तोत्र म्हणायचं आहे, काय पठांतर करायचं आहे, काय सांगितलेलं आहे ते करायचे, काय जे असेल ते जप असेल ते सगळं करायला तयार झालं तर हे मेळ घालता येईल. अशक्य आहे अशातला भाग नाही. यासाठी आपल्या जशा मनाच्या खोडी प्रपंचाच्या काढल्या तशा उपासनेच्या बाजू पण काढाव्यात त्याच्याबरोबर. की 1 तास खेळणार आहे तर 1 तास जप करणार आहे. आता एकाला 1 तास काही ती मान्य करायला नाही, पहिल्यांदा तडजोडीचा प्रश्न आहे. त्यामुळे शेवटी आपण दोघंही 2-2 पावलं मागे येऊया वगैरे नाही का होतं आपलं. तसं ते 2-2 नाही, 2ला 1 किंवा 1ला 2 असं. तर ते जे काय पावलं मागे येतो तसं त्याच्याशी करावं. ठीक आहे, तू 1 तास खेळ आणि अर्धा तास जप कर, चालेल. हे असं जरी झालं ना तरीसुद्धा चालेल. पण एक मुद्दा ठरला, मग दुसरा मुद्दा ठरला, तिसरा ठरला, दोन्ही बाजूला हळूहळू. पारडं असमान आहे, हे मलाही मान्य आहे, पण कधीतरी ते हळूहळू समानकडे चाललेलं आहे. त्याच्या कधी ना कधीतरी त्याला असं वाटणार की 1 तास खेळतो आणि 10च मिनटं जप करतो, हे काय बरोबर नाही. आपण मनापासून 10 मिनटंसुद्धा करीत नाही, बसून राहतो अर्धा तास, लक्ष असते दुसरीकडं, मग आपण हे काय बरोबर करत नाही असं एक दिवशी त्याच मनाला वाटतं, जे मन आधी बसायला तयार नाही. ते 10 मिनटं बसायला तयार आहे हे सुद्धा खूप आहे. कारण हा मार्ग सात्विक आहे, हा आपल्याला खऱ्या कल्याणाचा आहे हे कळायचासुद्धा एक दिवस येतो असं मला वाटतं. तो दिवस येऊ देण्याची वाट बघावी लागते. त्यासाठी दोन्ही बाजूच्या गोष्टी समोर ठेवाव्या, दोन्हीचा मेळ घालायचा प्रयत्न करावा आणि पुढे जावं. मग हे आवरणं जमत नाही हा जो मुद्दा आहे की नाही तो जमेल. आवरणं जमत नाही याच्यासाठी ऋषीमुनीने 24 काय 48 वर्ष तपश्चर्या घ्या. आपल्याला काय आहे मला सांगा. तसं त्यासाठी गडबडायचं काही कारण नाही. अवघड आहे, अवघड तर नक्कीच आहे, अशक्य ठेवलेलं नाही आहे एवढं नक्की. कुणालाही कुठल्याही ठिकाणी कधीही हे शक्य आहेच. कारण भगवंत शक्य आहे याचं कारण काय आहे तर मी आहे, म्हणजे भगवंत आहेच मुळामध्ये. आता तो मला तेवढा जिवंत नाही आहे, मला त्याच्यात तेवढं मी रमत नाही, ही अडचण आहे. जेवढं मन इतर गोष्टीत रमत आहे तेवढं ते भगवंतात रमत नाही, एवढीच अडचण आहे ना. ह्याच्यापेक्षा काय अडचण आहे. भगवंत नाहीच असं जर असतात तर कशाला अडचणी उद्भवल्या असतं. मला सगळ्या अडचणी विषयच नाही, बाकीच्यांनाच अडचण. तर त्यामुळे ती तसं होणारच नाही. आपल्याकडे भगवंत आहेच, मनी आहेच. ते भगवंताला पण अनुकूल आहे, जगाला पण अनुकूल आहे. जगाला कशा बाबतीत अनुकूल आहे, भगवंताला कशा बाबतीत अनुकूल आहे, जोडून टाकावं. प्रत्येकाचे काहीतरी जोडण्याचा मुद्दा वेगळा असेल, मग तो कशाने तरी बांधून घेईल, एक निश्चित नियमित काहीतरी उपासना म्हणून बांधून घेईल, काहीतरी करायचं करावं. एक आहे, तू जर निश्चित खेळणार असेल तर निश्चित जपाला बसलं पाहिजे, एवढीच तडजोड आहे, मग ते होणार. तू जर टी व्ही बघणार असेल तर हरकत नाही, पाऊण तास 40 मिनटं काय असेल ते झालं की 21 मिनटं तरी का होईना पण याला द्या, चालेल. त्याची क्वालिटी कमी असेल वगैरे, सुरुवातीपासूनच एवढी काय काळजी करू नये की सगळ्याचे त्यात काय क्वालिटी नाही, मग त्यात काय अर्थ आहे, मग कशाला करायचं, मन त्याबद्दलच आहे ना. त्यामुळे ते म्हणतं ही 20 मिनटं त्याची उडवता आली तर बघूया. तर तसलं काय करू द्यायचं नाही त्याला. त्यात कसलीही क्वालिटी मला माहिती आहे, मी पाठी टाकली, ठीक. अभ्यासात पाठी टाकल्या नाहीत का, तशी परमार्थात टाकतोय समजायचं. त्यालासुद्धा चुचकारण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग असणारच ना. तर त्यामुळं तशा पद्धतीने केलं तरी चालेल. तर यासाठी आवश्यक उपासना नाही, आवश्यक मुद्दे आहेत उपासनेचे, ते समोर ठेवावे. कोणाला वाचन आहे, कोणाचं पारायण आहे, कोणाचे आहे, ते जर 7 दिवसात. आता मनुष्य ते काय पटाय सिंगाय अमकं तमकं काय ते कुठे मलेशियात काय ते अमक्यासह तमुक वगैरे तमक्यासह तमुक वगैरे जातात की नाही दिवस, 7-7 दिवस जातात, 15-15 दिवस जातात. मग ते सिंगापूर पटाया वगैरे ते नाही का करून येत वगैरे लोक असं काहीतरी करतात वाटतं. अलीकडे काय युरोपसह अमुक तमुक वगैरे पण करतात. मग ते जर 15 दिवस ते करू शकतात, 3 आठवडे ते करू शकतात, मग 1 सप्ताह पारायण नाही का करू शकत. मुद्द्याचा शोधायचा प्रश्न आहे. तर ते जसं मी ते करणार तर मग तू 3 आठवडे जाऊन ये, पण 1 आठवडा तुला पारायण करायला लागेल, तर 3 आठवड्याचं तिकीट निघेल, नाही तर देणार नाही. मग ते म्हणते हे 1 आठवडा घेतलेला परवडला, 3 आठवड्याचं तिकीट मिळत असेल तर मग ठीक आहे, हे 3 आठवड्यात तिकीट देतो, 1 आठवडा पारायण आधी कर आणि मग आपण जाऊया. शेवटी एकदा असं आहे की आपलं एकदा ठरलं आहे की नाही, म्हणचं काय ठरलं असेल तर मार्ग आहे. आता ठरलं नसेल तर मग असं करू, मग आपण जाऊन येऊ, मग आपण करणारच आहे की, मग तो पुढचा आठवडा त्याचाच आहे की, मग तो येईपर्यंत एवढं ते खाणेपिणे सगळं काय ते बिघडून आलेला असतो. हा आल्यानंतर त्याची अवस्था अजून 8 दिवस रजा वाढवावी आणि घरी होईल. त्या असलं झाल्यानंतर त्याच्यातनं नंतर काय पारायण होणार. त्यापेक्षा आधी पारायण करून घेऊया. कारण ते झालं की आपले 3 आठवडे मोकळे जावं,
आनंदाने पेरू देत. मग हे आधी घेणं हे कौशल्य आहे. तेव्हा उपासना कशी वाढवावी आणि संगड कशी घालावी, तर ह्याचे खूप व्यवहार्य मुद्दे निघू शकतील. आपण फक्त इथे थांबू. ज्ञानेश्वरी अथवा शिबिराच्या काळात संतनगरीत निर्माण झालेला सात्विक भाव घरी कसा टेकवा? छान आहे खरं सांगायचं तर. बरं वाटलं. सात्विक भाव निर्माण होतो आहे इथं आणि तो एवढा चांगला आहे, आपल्याला तो खरं टिकवावा असं वाटतो आहे. संतनगरीत भरती येते आणि घरी गेल्यावर ओहोटी येते. तो भाव टिकवण्यासाठी काय करावा? कृपा असावी. ठीक आहे, मान्य. अत्यंत चांगला आणि सात्विक आणि प्रामाणिक असे प्रश्न आहेत. बरोबर. इथं भरती येते, घरी गेल्यावर ओहोटी येते. आता काय करा, आता बरीच उत्तर आहेत, पण एक अगदी सुरुवातीचं बघू. 1, 2, 3 फक्त मुद्दे बघू. की ज्ञानेश्वरी अथवा शिबिर काळात संतनगरीत निर्माण झालेला सात्विक भाव आहे, तो आपल्याला घरी टिकवायचा आहे. इथं कशानं निर्माण झाला आणि तिथं कशानं जातो हे बघावं. इथं आणि तिथं असं काहीतरी आहेच. बरं, इथं मुक्काम ठोकून तो काही वाढेल असं काही सांगता येत नाही, कारण आपल्या भावाचं प्रकरण वेगळंच आहे. मन चांगलं राहू शकतं, पण 2-3 दिवस असं म्हणजे फार नाही चांगलं राहू शकत. मागे आपल्या दिंडीच्या वेळेला जे लोक असतील त्यांना आठवत असेल कदाचित की इतके 3 दिवस आपण दिंडीमध्ये आहे, शेवटचं सेशन चाललेलं आहे आता, आणि काय अभंग चालला होता ते महाराज जागा जागा वगैरे ते सगळं झालं, तर आता आपण असं करूया, इतके आपण आनंदात आहोत की नाही, असंच पुढं 3 दिवस पंढरपूरला जाऊया. अहो, हातपाय गाळल्यासारखी होती माणसाची. म्हणजे बरोबर आहे, ते काय जाण्यासाठी विचारलंच नव्हतं, पण मनाची तयारी बघूया आपण. तर त्यावेळेला असं वाटतं हे 3 दिवस होतं म्हणून केलं. ते मूल जसं म्हणतं ना की नंतर खेळात सोडणार आहे म्हणून बसलो आहे, तर तसं आहे. तर तसं थोडंसं असतंच बाळामध्ये, इथलं असतंच, पण त्याच्याबरोबर ते तेवढंच आहे म्हणून तो भावावर जातो. घरी तर ते नसतंच, आणि मुळामध्ये ते यामुळं झालेलं असतं की तिथे एवढी मंडळी संत मंडळी बसली आहेत, आपल्याला काय उतरून देतात काय, उभे ठेवणार आणि जप करून घेणार, ते आपल्याला चांगल्या वृत्तीत ठेवणार, हे होतंच असं. हे होतं याचं कारण ते असतात, आणि याचं कारण ते असतात म्हणजे इथं तसं विचार केला तर कुठली मूर्ती ठेवली आहे की ज्याच्या भोवती आपण प्रदक्षिणा नाही करत. आपण इथे ज्या प्रदक्षिणा घातल्या त्या फोटोने घातल्या, फोटो तर आतच आहेत, म्हणजे इथे ते जिवंत असतात ही भावना असते. तिथे बाबा महाराज बसलेले आहेत, इकडे तिकडे हलून जाणार नाही, हे आपल्याला माहीत आहे, ते जिवंत आहेत. तर ते जिवंत असण्यावर आपला तो भाव वाढलेला असतो. जसा सत्पुरुष जिवंत असल्यानंतर त्याचा प्रभाव हा म्हणजे अकल्पित असतो. तो मनुष्याचं चित्त पालटून टाकू शकतो. जे रमणांच्याकडे होत असे की रमणांच्याकडे गेलं की शंका नाही, प्रश्न नाही, जसं ते जवळजवळ जातात तसं ते सगळं विसरून जायला होतं. तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं असं तुम्ही म्हणत, मला काय विचारायचं नाही, मला आठवतच नाही आता काय विचारायचं ते, असं होतं. चित्त शुद्ध होऊन जातं. जे चित्त शुद्ध होण्यासाठी माणसाला 12-12 वर्ष तपश्चर्या करावी लागते, ती नुसत्या सान्निध्यात चित्त शुद्ध होऊन जाईल. हे ते आहे ना. मग ते हे आता गुरुदेव इथे बसलेत, ते हे बसलेत, सयवाब बसलेत म्हटल्यानंतर ते बसले आहेत ही जी जाणीव आहे, ती जर आता ती जाणीव चित्र तेच कॉपी करून आपल्याला लावता येईल, तेही सोपं आहे आपल्याला. इतकं म्हणजे तसा विचार केला तर व्यावहारिकदृष्ट्या ह्याच्यात काही नाही. व्यावहारिकदृष्ट्या काय आहे? काही नाही आहे. आपल्या फक्त भावाचा फरक आहे. त्या भावात मला तो जिवंत आहेत, मला बाबा महाराज जिवंत आहेत, यांची आठवण होते, काही चरित्रातली आठवण होते, काही सांगितलेल्यातली आठवण होते. ती आठवण समोर आली की ताजं होतं मन परत एकदा, पुन्हा एकदा जपाला मनापासून लागतो. तर हे जे काही आहे ते जिवंतपण आपणच त्याला दिलेले. म्हणजे खरं सांगायचं तर संतांना जिवंत ठेवणे आपल्या हाती आहे. बरोबर काय महाराज बोलले असतील, संतांना जिवंत ठेवणे आपल्या हाती आहे. कसं असेल हे की ते तर ध्यात नाही, पण तरीसुद्धा त्यांना जिवंत ठेवणं आपल्या हाती आहे. बाबा महाराज आहेत, मामा आहेत, सगळे बसले आहेत त्या मंडळी, तर त्या जिवंत आहेत. तर जिवंत आहेत ही भावना ठेवून आपण आहोत, म्हणून इथं ते वातावरण वर गेलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर असंच जिवंत ते वाटणारे लोक आहेत. हे नुसतं तिथं नाही आहे, इथं जे बाजूला आहेत ते सुद्धा उपासना करणारे, कोट्यावधीचा जप करणारे, मनापासून त्याची आवड असलेले, अशा तऱ्हेची सात्विकता एकत्र येते, त्यामुळं तो भाव होतो. असंही म्हणायचं कारण नाही की ते त्यामुळे झालं. तर तो जिवंतपणा आहे. मला घरी गुरुदेव जिवंत नसतात का? माझ्याकडे फोटो असतो, मी हार घालतो, काय पूजा करतो, अमकं करतो, ते झालं की माझा त्यांचा संबंध संपतो. इथं संबंध संपत नाही, 24 तास ते बसलेलेच आहेत.
रात्री 12 वाजता आलं नमस्कार केला तर ते बस मला बसलेत असं वाटतं आपल्याला बसलं पाहिजे. हे जे आहे ते आपल्याला फक्त आता ते घरी प्रश्न आहे तो घरी कसं टिकवावं. सात्विक भाव जो निर्माण झालेला आहे, मी म्हणतो परमेश्वराची मोठी कृपा आहे की तो सात्विक भाव निर्माण इथं करतो आहे. तर त्यानं देणं दिलं आहे आपल्याला, तांब्या भरून भरपूर दिलेलं आहे. आता ते फक्त घरी जाऊन सांभाळायचं आहे. मग आता तिथं काय करावं लागेल, पाणी तर प्यावं लागेल, तीर्थ म्हणून पिईल, जास्तीत जास्त वापरेल, हे सगळं खरं आहे. पण पुन्हा तांब्या भरला पाहिजे घरी गेल्यानंतर. तो कशानं भरला गेला, इथं कशानं भरला गेला, भावानं भरला गेला. मग तो घरी पण भावानं भरला जाऊ शकेल. त्यांना काही त्या घरी महाराज म्हणले ना, ते काळजीचं किंवा असमाधान आहे, अस्वास्थ्य आहे, तर अशाच्या घरी राहायला मला कष्ट होतात. बरं, छोटं पण अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. तर अशाच्या घरी राहायला मला कष्ट होतात. मग आता ह्याचाच दुसरा अर्थ खरं सांगायचं तो महत्त्वाचा आहे की असं जर काही नसेल, तो समाधानी असेल, म्हणजे ज्याच्यामुळे कष्ट होतात ते असमाधानी आहे, असंतुष्ट आहे, अस्वस्थ आहे, तर आता स्वस्थ आहे, संतुष्ट आहे, समाधानी आहे, तर त्याच्या घरी राहायला मला आनंद होईल म्हणल्यासारखं आहे. आपण दुसरीकडून लक्षात घ्यावं. मग जो स्वस्थ आहे, आनंद आहे. आता आपण स्वस्थ इथे कसं असतं, इथे ठीक आहे 2-3 दिवसाचा विषय, पण घरी गेल्यानंतर गेलं की दारात पाऊल टाकल्यापासून जर अस्वास्थ्य निर्माण झालं किंवा आपण केलं किंवा मानून घेतलं तसं, तर मग तिथं त्यांना कष्ट होतात. मग तिथं ते आपल्याला जिवंत दिसत नाहीत. आज जो जिवंतपणाचा भाव आहे तो आपल्याला घरी पण टिकवणं शक्य आहे. तिथेही ते आहेत. इथे जसे ते माझ्याबरोबर होते आणि माझ्याकडून ते सगळी उपासना करून घेत होते, मला सात्विक ते टिकवीत होते, तसे ते मला घरी पण टिकवणार आहेत. आता माझ्याकडून जोरात प्रयत्न सुरू झालेले आहेत. मग आता ते आपण 1 पाऊल चाललं ते 4 पावलं चालायला तयार आहेत की. मग असं जर आहे तर तो घरी टिकवता येईल. फक्त मला जे मिळालेलं आहे ते मला टिकवायचं. सावचित्त ते जे वाढले ना, ते जर नसेल तर नाही उपयोग होता. आता आपण ऐकतो, म्हणतो, काय निरूपण आहे, श्रवण करतो, अभंग म्हणतो, सगळं झाल्यानंतर फार झालं तर अभंग किंवा त्याची चाल, याच्या पलीकडे काय आठवत नाही. इतर सांगितलेल्यातलं काय मला सांगा. ते जर टिकवायचं असेल तर ते लागेल तिकडे. मग ते तिथं माझं जर रोज वाचलं जात असेल तर मी इथं असल्यासारखं आहे. त्यासाठी काही इथंच असायला पाहिजे, फिजिकली इथेच असायला पाहिजे, शरीराने इथे असलं पाहिजे, अशातला काही भाग नाही. आपण तिथे असतोच. तर कुठेही ते असतात, हा जो प्रत्यय आहे तो घ्यायला घरी उलटं चांगली गोष्ट आहे की घरी प्रत्यय घेऊन बघावं की महाराज घरात असतात का नाही. आपण अनुभव घेऊन बघा, खरोखर ते असतात ह्याचा प्रत्यय आपल्याला येईल. पण त्याच्यासाठी मी आड असायला नाही पाहिजे. माझं जर काही असेल तर मग ते सांगितलं तसं त्यांना कष्ट होतात. जर माझं घर हे त्यांचंच आहे, हे म्हणतात हा खूप लोक, त्याच्याबद्दल मी जात नाही त्याच्यावर काही, पण माझं घर हे त्यांचंच आहे असं जर मला वाटत असेल आणि ते वावरत आहेत असं जर वाटत असेल तर तो भाव तिथेही होईल. त्या प्रत्येक क्षणी तो भाव शक्य आहे. म्हणजे अनुसंधान महाराज म्हणले ते हेच आहे की ते तिथे जागा राहावं. आणि असंही आहे की शेवटी कुठेतरी ज्योत एकदम पेटवण्या एवढं काही आपल्याकडे तपश्चर्या नाही. अचानक बाबा सगळे हे तयार केलेलं आहे, ही पणती आहे, हे तेल आहे, ही वात आहे, आणि आता बसलो की जसं ध्यान लागावं तसं माणसाची ज्योत प्रकाशित झाली. हे पाण्यावर दिवे लावणारे लोक आहेत, आपल्याला माहीत आहे. तिथं एकदा त्यांनी पाण्यावर दिवे लावलेत ना, आपल्याकडे सगळं ज्योत वात काय ते सगळं तयार आहे ना, मग त्यांच्याकडनं एकदा लावून घेतले ना, आता फक्त तेल घालत राहायचं काम आहे. ते कोण करणार? ते नाही करणार. ते म्हणणार आता मी तुला ज्योत लावून दिली, प्रकाश दिला, कळलेलं आहे, आता घरी ते तेल वात सांभाळणं आपलं काम आहे. त्याच्यासाठी ज्याची नित्योपासना चालू आहे त्याचं काम होणार. नित्योपासना कशासाठी? त्यासाठीच आहे की त्याच्यातलं तेल ओतलं जावं आणि ती वात विझू नये. मग आपल्याला जितकं श्वासाचं, जितकं घासाचं महत्त्व आहे बरोबर, जितकं घोटाचं पाण्याच्या महत्त्व आहे, तेवढं जर मला याचं महत्त्व असेल तर ह्याच्यातलं तेल घातल्याशिवाय मी राहणार नाही दिवसभरात. माझ्या घरात मला हे करता येण्यासारखं आहे, मग हा टिकवता येईल. मग ते जसे इथं जिवंत, आता ठीक आहे हे तर लावून घ्यावं लागतं, पणतीवर पणती लावून घ्यावी लागते. पण ज्ञानेश्वर महाराजांना वाटते तशी लागावी. आधीलं कोण आणि पुढीलं कोण असं नाही कळलं पाहिजे. तर इतकी ती प्रज्वलित असावी, ती करणं शक्य आहे आपल्याला. पण तिथं गेलं की नाही, ती माणसं बघितली त्यातली इथं असतात काही, त्यांच्याकडनं काही त्रास होणार नाही, पण उरलेली न आलेली असतात की नाही, ती गेलं की त्यांच्याकडे बघितलं की आपलं सगळं ती हातपायच घालतात की आता यांच्यात आता वावरायचं.
ती पणतीन ज्योत सगळं ठीक आहे इथं सांगितलं, पण इथनं कुठलं तेल घाला आणि कुठलं काय करा काही नाही. मला एक सांगा, ती जी कोणी माणसं आहेत ती समजा म्हणजे आपले हातपाय घालणारे आहेत हे उघडच आहे, तर ठीक आहे. उलटं ते म्हणणार तुम्ही 2 दिवस गेला होता 2 वाजेपर्यंत परत येतो म्हणला, 8 वाजले, इथपासून सुरुवात होणार साधारण. मग पुढचं आपल्याला माहितीच आहे सगळं. तर त्यामुळे हा अंक सुरू झाला, पडद्यावर गेला की अंक सुरू झाला. आता तो किती वेळ चालेल का सांगता येत नाही, तो पुढच्या शिबिरापर्यंत पण चालू शकतो किंवा ज्ञानेश्वरीपर्यंत म्हणा चालू शकेल. ठीक आहे, मी एक तर शिकून आलो आहे की त्यांच्या सत्तेच्या पुढं काही कुठली सत्ता नाही जगामध्ये, हे तर मला माहीत आहे, मनातल्या मनात माहीत आहे. मग ते जे मनातल्या मनात माहिती आहे ते फक्त मी मनातल्या मनात उजळणी करतो आहे, हे जरी म्हणत असले तरी माझी परीक्षा घेण्यासाठी म्हणते. मी काय मिळवून आलो. आता गेल्याबरोबर समजा कोणी विरोध केला, कोणी काय म्हटलं, ठीक आहे म्हणायचं, असू दे, करूया, आपण काय करायचं. यायला उशीर झाला म्हणून स्वयंपाकाला उशीर झाला एवढंच ना, मला पटकन स्वयंपाक करतात, करून टाका. देव जेवायला बसणार आहेत घरातले, देवच किती, कारण त्याच्याबरोबर आपण राहणार आहे तिथे आपल्याला देव पाहिजे ना, इथे आहे तर तिथे तो आपल्याला पाहिजे ना. मग आता ते देव जेवायला बसायचे म्हणून त्यांच्यासाठी स्वयंपाकायला पटपट झालं. म्हणते काहीतरी शिकून आले, जाऊ दे, आल्याबरोबर भांडणे तरी नाही केली, म्हणणारच की ते. मग म्हणते जर म्हणाले तर त्यांच्या ठिकाणचा जो असात्विक भाव असेल तो खाली येईल, थोडा तरी तो खाली आणणं आपल्या हातात आहे. तर तेवढं करून बघावं आणि देवाला प्रार्थना करावी. हे तर असं ही लढाईच आहे. मी तर सुरुवात केली, माझ्या बाजूने मी काय करायचं ते केलेलं आहे. आता तुमच्या बाजून काय करायचं ते, त्यांच्या ठिकाणी काय करायचं ते तुम्ही करा. याची मला गोडी लागली, त्यांना कधीतरी लागू दे. ज्या वेळेला कधी लागेल त्यावेळेला ते बरोबरच असतील. म्हणजे घरी गेल्यानंतर पडद्यावर जायचं आणि अंक सुरू व्हायचं काही कारणच नाही. ते म्हणतील किती छान दिवस गेला, किती आपलं उत्तम दिवस गेला, आता आपल्याला तो कसा घालवता येईल, मग तिथं आपल्याला हे मिळाले, आपल्याला सकाळी संध्याकाळी काय करता येईल, असं सुरू होऊ शकतं. जे असं होणार नाही असं नाही, कारण किती वेळा इकडचे लंबक या टोकाला असलेला त्या टोकाला गेलेली माणसं बघितलीत आपण, की जी माळ हातात घेणार नाही म्हणतात, ती माणसं माळे सोडायला तयार होत नाहीत, हे बघितलेलं आहे आपण. त्यामुळे जगामध्ये आपण त्याच्यावर घरात हे जमणार नाही, घरी होणार नाही, आमकं होणार नाही, टिकवता येणार नाही, हा नकारात्मक पाडण्यात आला. पण हे घरी पण टिकवता येईल. बरं समजा त्यांची अगदी आपल्याबरोबर जपाला बसायची तयारी, एवढ्या काय अपेक्षा करू नये. आपल्याला जपाला बसू द्यायची त्यांची तयारी आहे, बाहेर गेल्यावर तरी निदान खूप झालं. माझ्या दृष्टीनं भगवंताची कृपाच आहे. त्यानं त्यांचं बाहेर जाता आलं, काय फिरायचं ते फिरता आलं, बाजारात जाता आलं, बंडई करता आली, काय मित्रांच्याकडे जाऊन गप्पा मारल्या, चहा प्याले, कॉफी प्याले, काय करायला ते करू देत. तुम्ही घरी जप केला तरी चालेल. एवढी अनुकूलता म्हणजे केवढी अनुकूलता, एवढी काय सुद्धा आपली तपश्चर्या नाही, होय की नाही. भगवंताने एवढी कृपा करावी अशी, पण आपली इच्छा प्रबळ असेल तर हे होईल. त्यामुळं ह्याला मार्ग निघेल. घरी टिकवण्यासाठी काय करावं, जे इथं सगळं जिवंत असण्यासाठी केलं जातं ते घरी आपल्याला मनाने करता येतं. काही गोष्टी उपचार करता येणार नाही, करायचे 24 तास जप चालणार नाही, मान्य, ती त्यांची कृपा आहे म्हणून चाललं आहे. मग आपल्यावरही कृपा असेल तर आपल्याला चालेल. आता ठीक आहे, मी एकटा पडलो आहे तर मी 1 तास करीन, 2 तास करीन, मनातल्या मनात करीन, 5 तास करीन, करता येणार. तर करायचं आहे म्हटल्यानंतर त्याला भगवंताने हात दिला नाही असं शक्यच नाही. तो काही माणूस नाही, भगवंत आहे. त्यामुळं करायचं आहे म्हटल्यानंतर त्याला तो हात देणार. आता ठीक आहे, अबुकच पद्धतीनं होईल, तेचंच तास होईल, ते सकाळीच करीन, ते आंघोळच आपल्या उपाधी आहेत, तसं काय इथं म्हटलेलं नाही. इथंही तसं काय पाळलं जात नाही. ते ना जिवंत ठेवण्याचं काम आहे. मग हे जर केलं जातं तर ते घरी केलं जाऊ शकेल. आणि शेवटी असं आहे, आपला दिवा किती मोठा आहे त्यावर दुसऱ्यावर पडणारा प्रकाश अवलंबून असतो, हे तर खरं. मग तर माझाच दिवा मंद झाला असला गेल्याबरोबर तो विझण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर प्रकाश पडण्यापेक्षा. तेव्हा इथंच चांगल्या दिवस जळजळीत पाजळून घेऊन जावं आणि तसंच ठेवावं, म्हणजे बरोबर त्याच्यावर प्रकाशच पडतो. आणि ते त्याला म्हणता येणार नाही, त्याला जरी उच्चारावं असं वाटलं तरी उच्चारणार नाही. उलटं आपणच, त्यांनी काही म्हणण्यापूर्वी समजा जर आपणच विचारलं की 2-3 दिवस काही जमलं नाही मला इथलं सगळं, तर काय आपल्याला त्रास झाला नाही ना, अवघड आहे म्हणणं नाही, पण ते बरोबर आहे. तरी ते म्हणणं आवश्यक आहे. मी 2-3 दिवस नसतो, आपल्याला काही त्रास नाही झाला आणि काय झालं असेल तर आपण बघूया काय असेल त्याच्यावर करायचं ते, असं जर समजा भटलं गेलं तर तिथलासुद्धा परमेश्वर जागा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकडून असं उत्तर येईल, नाही काय झालं एवढं, असं काही बाबा इथे काय पंचायत पडली आणि त्यामुळं गोंधळ झाला, असं काही झालं नाही. उलटं सगळं व्यवस्थित चालू आहे. कौसात कदाचित असंही होण्याची शक्यता आहे की तुम्ही नव्हता म्हणूनही असेल, पण असेल. प्रपंचातली मजा आहे म्हणून आपली गंमत सांगितली बरं का, असं काही नाही. असं पुढं जाऊया, आपल्याला टिकवायचं लक्षात आलं. मी महाराजांचा अनुग्रह घेऊन 12 वर्ष झाली. त्यावेळी महाराजांचा राममंत्र मिळाला, त्याचीच उपासना चालली होती. मात्र
काही दिवसांपासून विठ्ठल विठ्ठल म्हणावं असं आतून वाटलं लागलं. आपल्याला ऐकू येते, अडचण नाही ना काही, ऐकू येते ना? हां, तर विठ्ठल विठ्ठल म्हणावं असं आतून वाटू लागलं. कारण विठ्ठल विठ्ठल म्हणावं असं ते आलं ना, म्हणून मी विचारलं बरं का, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावं असं आतून वाटू लागलं. अर्थात लहानपणापासूनच मला विठ्ठल आवडतो. राम म्हणतानाही रामाऐवजी विठ्ठलच डोळ्यासमोर येत असे. म्हणून मी मागच्या पौर्णिमेला महाराजांना चिठ्ठी टाकून गोंधळलेलं विचारलं. त्यावेळी उपासनेसाठी विठ्ठल विठ्ठल म्हणा असं उत्तर आलं. तेव्हा मला आनंद झाला. विठ्ठल म्हणता येत नाही, आनंद होत आहे. परंतु खरंच हे महाराजांनी मनापासून सांगितलं असेल का? राम म्हणण्यात सुद्धा प्रॉब्लेम असला पाहिजे. कारण काय आहे, प्रश्न प्रामाणिक आहे. म्हणजे त्या अर्थाने बघू आपण, प्रश्न प्रामाणिक आहे की त्यांनी राम म्हणायला सांगितलेलं खरं वाटलं की नाही, अशी काही शंका आली का? नाही आली. मग विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगितलं ही जी आली ती पण बरोबर असली पाहिजे, नाही तर रामाच्याबद्दल पण शंका असली पाहिजे. तर त्यावेळेला की आपण काही, म्हणजे माझी कल्पना अशी आहे की या काळात कोणी काही 125 वर्षाचं वगैरे नसेल विचारणार. तर त्यामुळं ती गोष्ट जर 100-125 वर्षापूर्वीची आहे तर आपण समाधीवर तिथेच असणार ना, कुठेतरी तिथेच अनुग्रह घेतला. त्यांनी राम म्हणायला सांगितलं, आपण म्हणलं, त्यांनी सांगून ठेवलेलं असं यांनी सांगितलं. तिथे कोण होते त्यांनी सांगितलं, यापेक्षा आपल्याला माहीत नाही. पण हे जे विठ्ठल विठ्ठल म्हणा असं त्यांना विचारलं, त्यात महाराज असतात हे नक्की सांगतो. जे आपण मनापासून त्यांच्यासमोर ठेवलेले आणि विचारलेले, माळ केलेले, तर नाम आहे तिथं मी आहे. आपल्याला संबंध प्रवचनामध्ये मी मागेसुद्धा एकदा उल्लेख केला होता की प्रवचनामध्ये रामराम म्हणा असं किती वेळा शब्द आला आणि नाम घ्या असं किती वेळा आला, तर आपल्या लक्षात येईल 80% वेळा नामाचा उल्लेख आहे. क्वचित रामाचा उल्लेख आहे 10% फक्त. तो पुढच्या अवतारातली गोष्ट आहे ती. त्यामुळं त्यांनी त्यातूनही ते नामावर आलेले आहेत. नाम घेऊ दे. आणि जाताना शेवट त्यांना काय म्हणायचं होतं, जिथे नाम तिथे मी असंच म्हणायचं होतं ना. मग नाम कोणाचं होतं याबद्दल त्यावेळेला का म्हणाले, जिथे राम तिथे मी असं का नाही म्हणाले? ऐतिहासिकच पुरावा बघायचा तर. मग ते नाम तिथे मी म्हणाले. ते म्हणले कुठल्याही नावानं हाक मारू दे ना, आहे ना प्रवचनामध्ये, तरी तोच माणूस उत्तर देतो. आपल्या घरात आपल्याला 4 नावाने हाक मारायला लोक असतं. कोण डाबा म्हणतं, दादा म्हणतं, कोण काय म्हणतं, नावाने हाक मारतं, सगळं, तरी उत्तर एकच देतो. मग तो जर उत्तर एकच देतो हे ते सांगतायत, तर आपण कुठल्याही नावाने त्यांना हाक मारली तरी उत्तर देणार. उलटं ह्याच्यात एक भाव आहे आणि तोच खूप चांगला आहे की विठ्ठल विठ्ठल हे नाम हे महाराजांपर्यंत पोचवेल ना, नक्की पोचवेल. कारण त्याने आपल्याला सांगितलं की ते म्हणा. आता ह्याच्यात थोडासा एक तत्वविचाराचा संबंध आहे. म्हणून ह्याच्यावर मी एक तेवढी टिप्पणी करतो, फक्त पुढे जातो की प्रत्येकजण आपली उपासना घेऊन आलेला असतो. महाराजांनी शंकराची उपासना दिली, दत्ताची उपासना दिलेली आहेत. ह्या सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत बरं का. त्यांना काय सांगितलं ते रामनामाचं सांगितलेलं आहे, हे कबूल. तिथे त्यांचं काय बोलणं झालं असेल त्यानुसार ते आयुष्यभर चालू आहे. यात शंका नाही, रामनाम घ्यावं त्यात काही कमी नाही, हे सगळं खरं आहे अगदी, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि आपण रामनाम घेतही असावं. पण काही वेळेला प्रकृतीनुसार त्याची उपासना त्याची आधीची आस्ती आलेली, ती चालत पुढे जात असली तर ती त्याला रामनामापर्यंत नेईल, ती त्याला विठ्ठलाच्या नावापर्यंत नेईल, ती शंकराच्या नावापर्यंत नेईल. आता महाराजांचं चरित्राशी याचा संबंध आहेच. ते तर आपण बारकाईनं वाचलेलं असेल तर त्याच्यात आहे ना उल्लेख की मी रामाचा भक्त असलो, जवळ बोलावून बसून कानात सांगितलेले, जवळ बोलावून बसून सांगितले की मी जरी रामाचा भक्त असलो तरी मला शंकराचा भक्त आवडतो बरं का. हे महाराजांचं वाक्य आहे. म्हणजे त्यांना एकूण भक्त आवडतो, भाविका आवडते, ते आहे ते सकाळचं. तर त्यांना ते आवडतं, हे त्यांना आवडतं. आता आपल्याला काय म्हणायचं ते आपण ठरवा. बरं, त्यातूनही आपल्याला असं वाटलं की महाराजांकडून आपण रामनाम घेतलं, आपल्याला तर भगवंताचे काय विठ्ठलाचं रूप आवडतं किंवा ते जे काय आहे त्याची गोडी वाटते, पहिल्यापासून आपण ते घेत होतो. मग असं जर आहे तर आपल्याला थोडीशी शंका आहे म्हणून आपण ते निरसन करून घेतली, त्यांनी निरसन करून टाकली, त्यांच्या दृष्टीने विषय संपलाच. त्यामुळे आनंदाने घ्यावं. कारण का, ह्या सगळ्या देवतांच्या उपासना ह्या त्याच्याबरोबर चालत आलेल्या आहेत, तर त्यात त्याला तिथं घेऊन जाणार. उपासनेत कमी जास्त नसलं तरी आमच्यात कमी जास्त आहे ना प्रकृतीमध्ये, ते कमी जास्त भरून काढण्यासाठी नाम आहेत. मग कुणाचं दत्ताचं आहे, कुणाचं रामाचं आहे, कुणाचं हे आहे, ते कुणाचंही असलं तरी त्याच्या प्रकृतीनुसार ते अनुकूल आहे. तर ते त्याला प्रकृतीला ते मानवतं. त्यांनी जर सांगितलं असेल तर चिंता करायचं काही कारणच नाही. कारण महाराजांनी सांगितलं म्हणूनच आपण राम नाम घेतलं, तर महाराजांनी सांगितलं म्हणूनच आपण विठ्ठल नाम घेतो, हे लक्षात ठेवा. उलटं महाराजांना ते अधिक आवडेल नाही असं नाही, त्याची काही काळजी करायचं कारण नाही. कारण जिथे आवासीचा पहा, महाराजांच्यात खरं कुठली भक्ती चालत आली विठोबाचीच. ते ज्या गुरुकडे गेले त्या गुरुकडे किती भक्ती चालत आल्या होत्या, ते नाथपंथाचे. दत्तोपासना
त्यांनी जवळजवळ सगळ्यांना दत्तोपासना दिलेली आहे. आपण विचार करून पहा, तिथे चरित्रामध्ये असेल, आपण सगळं वाचलं असेल, त्यांनी दत्तोपासना दिलेली आहे. म्हणजे हे खरं संप्रदाय किंवा याचा विचार करता हे सगळं असं आहे, हे आहेच मुळात. फक्त आता त्यांना जे काम सांगितलं ते त्यांनी करणं हे त्यांची गुरु आज्ञापालन आहे. पण त्याच्याबरोबर ज्याची जी गरज आहे ते त्याला देणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि तो अधिकार त्यांचा भगवंत दत्त अधिकार आहे. तर त्यामुळं त्या अधिकारात ते सांगितलेलं आहे. काळजी करायचं काहीच कारण नाही. आनंदाने करत राहावं. विठ्ठल तितकाच आनंद देईल. आणि मी वैयक्तिक म्हणून सांगतो की आपण जी उपासना मनापासून करू तेच दैवत आपल्याला दर्शन देतं असं नाही. जे दैवत आपलं आहे ते आपल्याला दर्शन देतं असं आहे. ही मोठी गंमत आहे, पण खरी आहे ती. असं त्यामुळे आपल्याला काळजी न करता आपण ते करावं. खूप वेळा कदाचित आपण विठ्ठलाचं नाम घ्याल आणि शेवटी आपल्यासमोर राम प्रकट होईल. काय सांगा, इतका आनंद आहे खरं सांगायचं तर. असं स्वप्नावस्था, जागृतावस्था अशा अवस्था आहेत. तर स्वप्नावस्थेत वेगवेगळी दृश्य दिसतात. उदाहरणार्थ नदी, पर्वत, दरी वगैरे. असं होण्याचं कारण काय? मन बेचैन असणं की जप योग्य मार्गानं न होणं. तर याचा खुलासा झाला. तर कसं आहे, स्वप्नावस्थेवर आपलं नियंत्रण नाही आहे. आपलं जे आत्ताचं मन चाललं आहे त्याच्यावर नियंत्रण चालत नाही. तर स्वप्नावस्थेतल्या त्या मनावर कसं नियंत्रण चालेल? त्यामुळं ते बागडते. स्वप्नावस्था म्हणजे आपल्या खोलीत बांधून ठेवलेलं एखादं वासरू दावं सोडून मोकळं सोडल्यासारखं आहे रानात. ही स्वप्नावस्था. ती कुठे बागडेल काय सांगता येत नाही. त्याला आवडीच्या जागी जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल. तसं ते स्वप्नावस्थेत चालू असतं. तर स्वप्नाच्या अवस्थेमध्ये जे काही दिसतं, जे जिथे इथे म्हटलं आहे तसं ठीक आहे. नदी, पर्वत, त्याला आवड असेल आणि तसाही व्यवहाराने विचार केला तर त्याला कदाचित ती आवड असेल आणि आपण ती जागृत अवस्थेत पुरवली नसेल कदाचित. म्हणून ते स्वप्नावस्थेत दऱ्या डोंगर वगैरे बघत असेल. बघू देत, बिनखर्चाचं काम आहे. फुकटात डोंगर, नद्या, पर्वत, अहो काय सोपं आहे का? इथनं खाली उतरून बघा, नदीनं वर येताना घाम फुटतो ते कसं. त्यामुळं काय काळजी करायचं कारण नाही. नाही तरी स्वप्नच आहे की नाही. संपलं की आपण जागा होणार, काय अडचण नाही. त्यामुळे स्वप्नाच्या विषयी खूप अभ्यास झालेला आहे. तर त्याच्यातला हा जो भाग आहे हा येतो. त्याच्यात आपलं मन बेचैन असणं किंवा जप योग्य मार्गानं नसणं काय आहे, चांगली झोप लागावी ही गोष्ट उत्तमच आहे. पण स्वप्न पडणं न पडणं आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याच्यावर विचार करायचं काही कारण नाही. जे आपल्या हातात आहे, आता स्वप्न पडू नयेत असं आपण म्हणू शकत नाही. अमुकच पडावं, अमुकच पडू नये असंही म्हणू शकत नाही आपण. कारण शेवटी आपल्या नियंत्रणात नसताना घडलेल्या त्या गोष्टी आहेत. मग ते आपण कशाच सांगणार की ते अमुकच घडावी, तमुक घडावी. त्यामुळे इथं निर्वत चालू दे, त्याचं काय चाललं ते. जागा झाल्यावर मी काय करणार हा खरापर्यंतचा प्रश्न आहे. तर त्यामुळे तो सोडवा, ह्याची काय काळजी करायचं कारण नाही. की ह्याच्यात आपलं मन बेचैन असणं म्हणजे आता ह्यांच्या भाषेत सांगतो, निसर्गदत्तांच्या भाषेत बघू की बेचैन असणं हा त्याचा स्वभाव आहे. माइंड इज रेस्टलेसनेस. रेस्टलेसनेस इज माइंड. त्यामुळे असं जर स्वच्छ सांगितलेलं आहे, मन शांत झालं वगैरे असं काय होत नसते. खरं सांगायचं तर, खरं सांगू का, म्हणजे खऱ्या अर्थाने सांगतो, मन नसतं तेव्हा शांतता असते. आता जे निसर्गदत्तांचं आत उतरलेलं आहे त्याच्यातून आलेलं हे उत्तर आहे ते सांगतो की मन नसतं तेव्हा शांतता असते. मन असलं की बेचैन असणार. अहो एखाद्या देवाला जायला मिळालं नाही, समजा काय शिबिर आहे किंवा आणखीन असा काही सत्संग आहे, त्याला जायला मिळालं नाही म्हणून सुद्धा ते बेचैन असतं. हो ते आहे अजून भगवंताची इच्छा आहे की मी जाऊ नये असं त्याला नाही वाटत. त्याला वाटते मला जायचं होतं मला जायला मिळालं नाही. म्हणजे सात्विक काय असात्विक काय कशातही बेचैन राहणे त्याचं काम आहे. त्यामुळं रेस्टलेसनेस इज माइंड हे जे म्हणायचं त्यांना कारण पडलं तर ते रेस्टलेस असणारच. म्हणजे आता म्हणजे कोणाला म्हणत नाही पण सर्वसाधारणपणे मूल वाढणं असणारच. मुलं वाढणं असणार काय, आपण असणार का मोठी माणसं म्हणजे नाही असू शकत. म्हणजे जरी मनात वाटलं उड्या मारा ते शक्य नाही ते, पण मुलांनी उड्या मारल्या समजा आपल्याला काय वाटत नाही. मुलं आहेत, मुलं खेळणारच, पळणार, रडणार, लागणार, खरचटणार, रक्त येणार, सगळं होणार. आपली उगाचच घालमेल होणार, सगळं होणार. ती उगाचच होती बरं का, काही नाही. ते निसर्गाने आपलं व्यवस्थित भरून येतं. पण तुला काय झालं नाही ना, तुला काय झालं नाही ना, तुला काय झालं, त्यानंच ते वाढतं. मग ते मूल गळ्यात पडतं रडत शेवटी. आणि फुकट आपण नको असलेले उपचार करतो. हो की नाही. निसर्ग आहे, भरून काढतोय, सगळं व्यवस्थित होते. मग त्याला कपली धरणार, ते व्यवस्थित होणार, ते पडून जाणार, त्याला काय कळणार पण नाही. थोड्या वेळानं त्याच्या ते लक्षात पण नसतं आपण पडलो.
पण आपल्या मात्र लक्षात असतं आता ह्याला काय करायचं ते तेवढं सांभाळावं बस, बाकी काय. तर ते असणार, ते तसंच असतं. तर ह्याचा खुलासा जप योग्य मार्गाने चाललं काय होते, मन आपल्याला जर नाहीसं करायचं आहे तर मात्र जप अधिकाधिक क्वालिटीचा जेवढा होईल तेवढं चांगलं आहे. त्याच्याशी संबंध तिथे आहे की आपला जप अतिशय मनापासून असावा, थोडा असू दे पण मनापासून असू दे. तर तसं असलं तर हे जरा प्रमाण कमी होतं. मग स्वप्न पडणं हा जो मूळ विषय आहे, मनाला दिवसभरात जो वेळ मिळत नाही, जे त्याला करता येत नाही ते स्वप्नामध्ये करतं. मग त्याला आपल्याला तसं करायचं काही ठेवायचंच नाही आहे. इथे सगळं करून ते ठेवता येतं अशातला भाग नाही, कारण मनाचे ओढी कधी पुऱ्या न होणार आहेत. त्यामुळं त्याच्यातले वैयर्थ्य म्हणतात ना, त्याच्यातलं व्यर्थता त्याला जाणवली की ते नाही करायला जात ते. तर तसं त्याला अजून प्रपंचाची व्यर्थता जाणवलेली नाही आहे, हे लक्षात घ्यायला हरकत. ते एकदा व्यर्थ आहे हे कळलं की फक्त कर्तव्य उरतं. ज्याला प्रपंच व्यर्थ आहे हे कळलं त्याच्या वाट्याला फक्त कर्तव्य राहतं. मग ते तो करतो, पण मनाला त्याची व्यर्थता कळलेली असल्यामुळे तो ते करतो आणि पुढे निघून जातो. असं तिथं नाही अडकून राहणार. मग हे आपल्याला करता आलं तर हे प्रमाण आपोआप कमी होईल, स्वस्त झोप लागेल आणि मग हे इतर प्रश्न प्रश्वासनाचे येणार नाहीत. माझा स्वतःचा भाव, गुरु आज्ञापालन, निरीच्छता, निरपेक्षता जास्तीत जास्त पाळावी. म्हणजे निरीच्छता, निरपेक्षता वगैरे जास्तीत जास्त पाळावी असं आहे. परंतु घरातल्या इतरांची साथ नाही, अशा वेळी काय करावं. तसंच इतर व्यवहार करतानाही अडचणी येतात, अशा वेळी आपला भाव कसा टिकवून ठेवावा. आज्ञापालन आहे, निरीच्छता आहे, निरपेक्षता आहे. तर याला इतरांची साथ नाही. आपण एक घेऊ उदाहरणार्थ, निरपेक्षता आहे. मला अमुक एक गोष्ट किंवा अमुक एक वस्तू हवी आहे असं नाही, इथे निरीच्छता आली. असली तर असेल, नसली तर नसेल, हा प्रपंचाचा स्वभावच आहे. सगळ्या असलेल्या गोष्टी प्रपंचात कोणाला मिळालेल्या नाहीत, मिळण्याची शक्यता नाही. काही मिळतील, काही नाही मिळणार, हा समजुतीचा विषय आहे. तर निरपेक्षता आहे. माझी निरपेक्षता घरापुरती विचारात घेऊ तर घरातल्या 1-5 माणसं आहेत, तर त्यात उरलेल्या चौघारी असं असं वागावं ही निरपेक्षतेत बसत नाही मुळात, नाही का. इथं मुळातच प्रश्नाचं त्याचं उत्तर आहे की त्यांनी तसं वागावं असं माझ्या अपेक्षेच्या ह्याच्यात बसतच नाही, कारण ती अपेक्षा बाळगल्यासारखं झालं. मला अभ्यास कशाचा करायचा आहे, निरपेक्षतेचा करायचा आहे. आता मी 2 गोष्टी आहेत, त्यांनी माझ्याकडून अपेक्षा बाळगणं आणि मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणं. मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगत नाही हे शक्य आहे, त्यांनी माझ्याकडून अपेक्षा बाळगू नये असं नाही म्हणता येणार. ते म्हणणार नाही नाही तुम्ही ते पाटे उठलं पाहिजे, सगळं 8ला आवरलं पाहिजे, ते अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, याला काय पर्याय नाही आहे. हे जेव्हा त्यांना तसं वाटेल त्यावेळेला ते शक्य आहे. पण मला हे करणं जे शक्य नाही असं वाटतंय तसं नाही होणार. मला करायचं आहे ना, मला निरपेक्ष राहायचं आहे. तर खरोखरच निरपेक्ष आहे, निरीच्छ आहे, असे इथले जे काही 2-3 शब्द आहेत. गुरु आज्ञा पालनामध्ये कदाचित इतरांचा संबंध येत असेल तर ते जमेलच असं नाही, ती बाजूला ठेवू क्षणभर, त्याची काळजी गुरु घेतील. तर निरीच्छता आणि निरपेक्षता आहे ती मला समजा मला काही अपेक्षा नाही असं आपलं ठरलं, काय अगदी साधं पाणी, चहा पाणी, जेवण, खाण, कॉफी काय असेल ते, मला काही इच्छा नाही आहे असं जर समजा माझं ठरलेलं असेल तर दुसरं मला काही करू शकत नाही. खरोखरच आपण भावा की मलाच अपेक्षा असली तर मग ती पुरी झाली का नाही प्रश्न आला, मग त्याचा त्रास आहे. तर ते पाळता का येत नाही आहे, तर माझ्या सूक्ष्म अपेक्षा आहेतच कुठेतरी, अजूनही सूक्ष्म माझी कुठेतरी इच्छा आहेच. मग मला चूक बरोबर दिसतं, वेळेवर होत नाही असं दिसतं, केलं जात नाही असं वाटतं. हे जे सगळं वाटतं याचं कारण याच्यात आहे. तर त्यामुळं आपल्याला जर खरोखरच हे पाळायचं असेल, इतरांची साथ नाही. तुम्ही निरपेक्ष असण्याला इतरांची साथ असायचं काही कारण नाही. मी निरपेक्षच आहे. आता निरपेक्ष ह्याच्यात थोडं म्हणजे उपासनेच्या पुस्तकामध्ये बुद्धम हे लिहिलं आहे बघा की काही कौशल्य आहे परमार्थामध्ये. एक उदाहरण म्हणून घेतो, म्हणजे सोपं कळायला सोपं म्हणून, की आठवड्यात मग काहीतरी बदल करावा असं वाटतं. स्वयंपाकात, घरात, बाहेर जेवायला जाण्यात, काय असेल ती फिरायला जाण्यात काय असेल, तर असं काहीतरी असतं. तर घर आहे शेवटी. तर इथं मी तर निरपेक्ष आहे, मला कुठं बाहेर आठवड्यातून जावं असं वाटत नाही. मग आता तिथं प्रश्न दुसऱ्याचा येतो. मग त्यावेळेला ते म्हणणार आठवडा झाला, आज सुट्टी आहे, आज तरी निदान बाहेर गेलं पाहिजे असं ते म्हणणार. आपल्याला तर जायची इच्छा नाही, आपण तर निरीच्छ आहोत किंवा निरपेक्ष. आपल्या प्रश्न लक्षात आला बरोबर काय ते. मग आता काय करावं हा प्रश्न आहे.
आता काय करावं? बरोबर आहे म्हणा, आठवडा झाला आपण कुठं बाहेर गेलो नाही, चला आपण नाहीतरी निरीच्छित आहोत ना, आपल्याला काय फरक पडला? मी जाणार नाही ही इच्छाच आहे, हे मला म्हणायचं. मी जाणार नाही ही पण इच्छाच आहे, मी निरीच्छ आहे, मला जायची इच्छा नाही. पण तुम्ही जात असलात तर माझं कर्तव्य आहे की बरोबर जाणं, त्याला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो, त्यांच्याबरोबर आलो. काय मिळायचं ते त्यांना मिळालं, मला काही नकोच होतं, त्यामुळे मला काही मिळालं तरी मला आनंदच आहे. आईस्क्रीम वगैरे मिळालं, आपले काय बिघडलं, घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत एवढे, ते जाऊन जास्तीत जास्त काय करणार बाहेर जाऊन सांग? काय नाही, ते काय ती चेरी काय ते अमकं तमकं ते लावतील त्याच्यावर आणि खावा म्हणतील तुम्ही, पण किती मस्त आहे, कुठं नाही झालं वगैरे. जाऊ देत त्यांना, काय करायचं ते, स्ट्रॉबेरी खावा, काय स्ट्रॉबेरी खावा, आपल्याला काय फरक पडेल, आपण निरीच्छच आहे ना. अहो निरीच्छ माणसाला महाराज स्ट्रॉबेरी देता येतं म्हणजे काय? तसं याच्यात चांबावं लागणार आपल्याला, आता वेगवेगळं गणित जमायचं. त्यामुळं ह्यात थोडं कौशल्याचा भाग आहे. तेव्हा मला जर इच्छा खरोखरच नसेल आणि जर अपेक्षा खरोखरच नसेल तर कुठल्याची ज्याची जी अपेक्षा आहे ती माझी अपेक्षा आहे. चला बरं, खरं सांगायचं ना तर खरोखर जग तसं तशा अर्थाने अल्पसंतुष्टच आहे. म्हणजे जसं मी आजाराच्या बाबतीत म्हटलं, ज्याला उपाय आहे असा आजार होणं म्हणजे भगवंताची कृपाच आहे, होय की नाही? ज्याला उपाय नाही असा आजार होणं म्हणजे खरा त्रासाचा विषय. पण तसंही नाही आहे. त्यांचं म्हणणे काय, आठवड्यात एकदा जायचं, खूप फिरायचं, दमायचं, 2 वेळा आईस्क्रीम खायचं, जाताना एकदा, येताना एकदा, ह्या ठिकाणी एकदा, त्या ठिकाणी एकदा, काय जे असेल ते झालं. आपण निरीच्छ आहे, छान आईस्क्रीम खाऊन यावं. बरं, असंही काही आपल्याला फार त्रास होतो अशातला भाग नाही, ओके. अशी काही त्रासदायक वस्तू आहे बाबा, आपण अशक्य आहे आपल्याला काय, तर असं काही नाही आहे, खाऊन यावं निवांत. आपल्याला काही फरक पडला नाही, आलं की आपण जपाला बसावं. आता त्यांचं काम झालेलं असल्यामुळं ते आनंदानं आपल्याला जपाला बसू देतात. हे आणि बोनसवर प्रयत्न करूनही नामामध्ये जास्त वेळ राहता येत नाही. नोकरीमधले विचार सतत येत राहतात, तर काय करू म्हणजे नाम वाढेल, नोकरी टिकेल की नाही याचा विचार, पगार वाढेल की नाही, माझ्या गरजा मला पुरवता येतील की नाही, म्हणजे तेवढ्या पुरवता येतील एवढा पगार मिळेल की नाही, अशा विचारांमुळे रोजच्या रोज नाम होत नाही. आणि कधी होतं कधी नाही, ठीक आहे, कधी होतं आहे ना कधीतरी, तर तो दिवस चांगला समजू आपण, तर तो तर आहे. तर हे जे विचार आहेत ते, ह्या सगळ्याचं स्वरूप एकंदरीत माझे भविष्य कसं जाईल ह्याच्याविषयी आहे, त्याची चिंता आहे. भविष्याची चिंता ही जेवणाची असू शकते, इतर असंख्य गोष्टींची असू शकते. लग्न झालं नसेल, लग्न होईल का नाही चिंता असेल, लग्न झालं असेल तर मुलंबाळ होईल का नाही चिंता असेल, तर त्याला बरं नसलं तर ते बरं होईल का नाही चिंता. चिंतेचं माणसाला काय कारण आहे? अखंड आयुष्यभर चिंता, शेवटीसुद्धा आपल्याला बरोबर ठिकाणी नेतील का नाही, म्हणजे उपचाराला चिंता काय सोडती काय माणसाला. खरं ह्या ठिकाणी नको जायला, तिकडे जायला पाहिजे असं पडून राहून सुद्धा विचार येऊ शकतो, तर चिंतेला काय अर्थ नाही. तर तसं ते होणारच. तर आता ह्या ज्या चिंता आहेत ते काय होते, आपण कोणावर तरी सोपवलेलं नसलं म्हणजे चिंता आपल्या मागं लागतात. त्यामुळे ते भगवंतावर सोपवलेलं असावं. भक्तिमार्ग आहेच कशासाठी, महाराज आहेत कशासाठी, स्वामी आहेत कशासाठी, त्यांना नाही काय कळत ह्याच्यातलं की ह्याचं चालेल का नाही, बागेल का नाही, नोकरी पगार वाढेल का नाही, ते वाढला तर तो त्याला पुरेल का नाही वगैरे. हा, आपण चैनी करू नयेत हे त्यांना अपेक्षित आहे. हां, तुम्ही संतांच्याकडे कुठेही बघा, एखाद्या राजयोगी संत सोडले, त्यांना त्या राजयोगाचं महत्त्व फक्त आपल्याला दिसतो तेवढंच आहे. त्यांना स्वतःचं काय नाही, ते झोळीची भाकरी खातात. पण तरीसुद्धा आपण गरीब धरा, ही सगळी मंडळी आहेत ना, काय निवांत एवढ्याशा याच्यावर ते राहतात. इतक्या कमीत कमी गरजा, इतक्या कमीत कमी गरजा आहेत की भगवंताला भागवण्याशिवाय पर्यायच नाही. का खरंच आहे ते, भगवंताला भागवण्याशिवाय तो जर अंगवस्त्र मागतोय साधं एवढं, बाबा अंगारी शिरपाळ कारण काय असू दे, काय असेल ते तेवढं असू दे, आणि घरातलं काय अन्नधान्य पाणी, जेवायला 2 वेळाला असू दे, पाणी येऊ दे, एवढंच आहे त्याचं ना, मग दिलं. इतकं सोपं आहे. फक्त हे सोपवलं असलं तर दिलं. हां, तिकडे काही अर्ज करून पाणी सुटेल त्या ह्याच्यातनं खात्यातनं असं काही सांगता येत नाही, पण देवाला सांगून सुटेल ते नक्की मिळेल, कारण आपल्याला त्या चिंता असतात. मग अशा ज्या आपल्याला याची चिंता करण्यापेक्षा माझ्या गरजा मर्यादित कशा राहतील ह्याची चिंता करण्याची गरज आहे. जर आपल्याला खरंच उत्तर हवं असेल तर माझ्या गरजा जर मर्यादित असतील तर त्या माणसाला अन्न वस्त्र ह्या ज्या गरजा आहेत किंवा काय जे बेसिक अगदी मुलं शिक्षणापुढे जबाबदाऱ्या अमकं तमकं कशालाही कमी पडणार नाही, पडणारच नाही. तो भगवंताचा माणूस आहे, त्यांना लोकांना डोनेशन घेऊन ॲडमिशन देत असेल, त्याला बिन डोनेशनचे ॲडमिशन देतील.
काय नाही, आम्ही तुमच्या बाबतीत द्यायची ठरवली म्हणतील. कशाला आपण बाकी चौकशी करायला, माझ्या बाबतीत कशाला वगैरे. आपण भगवंताचे माणूस आहोत. त्याने आपल्याला दिले, घेतलं, आनंदाने घरी गेलं, होय की नाही. बाकीचे म्हणणार तुम्हाला मिळाली, तुम्ही काहीतरी केलं असेल. आम्ही काय केलं नाही, देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं ही मिळू दे, ती मिळाली. मग असं होत नाही का? असं असंख्य अनुभव आहेत की ज्यांची ही अशी ही कामं झालेली आहेत. तुझं काम होईल. आता ज्या खात्यात तात्यांना माहिती आहे ना नोकरी लागणं शक्य नाही, घेऊ नये असा हुकूम असताना, नापास झालेले असताना, निष्ठा कोणावर आहे? महाराजांच्यावर आहे. महाराज काय ते करतील. आता शाळेस घेऊ नये असा बरं हुकूम आहे, तरीसुद्धा त्यांना बोलावलं की परत एक अर्ज तू लिहून दे. असले काही कुठे सिस्टीम असते का? पण ती वाढवली आहे ना, असं का करता? ते खरं आहे ना की असले तू एक अर्ज लिहून दे, मी साहेबांना विचारून बघतो. त्या काळातल्या इंग्रज साहेब होते, त्यांनी ते बघितलं सगळं. अजून ते म्हणले घेऊन टाकू आपण त्याला. घेतलं म्हणजे आयुष्यभर घेतलं. असं कुठं नापासून परीक्षा लागले असं काही नाही. म्हणजे आपण तशी अपेक्षा ठेवू नका, नाही तर म्हणाल त्याच्यापेक्षा अभ्यास न करता आपलं 4 सिनेमात बघितलेले बरे. तसं नाही. त्यांना काय करायचं ते कष्ट त्यांनी केले, परीक्षा द्यायची ती दिली, जेवढी जमली तेवढी दिली, जेवढे मार्क पडले तेवढे पडले. ते काय पास होण्यासारखे नव्हते, त्यामुळे नापास झाले. असं झालं आहे त्यांचं. तरीसुद्धा त्यांना नोकरी लागली. त्यांचं आयुष्य सगळं आपलं नाही, लोकांचं सगळं करण्यात गेलं. कुठल्या जबाबदाऱ्या राहिल्या अशातलं काय भाग नाही, सगळं व्यवस्थित पार पडलं. मग मला तेवढं त्यांच्यावर सोपवता आलं पाहिजे आणि माझ्या गरजा कमीत कमी असल्या पाहिजेत. त्यांनी कुठे चैनी केल्या मला सांगा? या सत्पुरुषांनी काय चैनी केल्या? काय नाही चैनी केल्या. जे व्यवहारानं जेवढं आहे आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच मागितलं, ते त्यांना कधीच मिळालं नाही. असं झालं नाही. भगवंताचा भक्त आहे, काय समर्थाची कांता कोरांना मागे शक्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेले शब्द तो दगडावरची रेघ आहे, पुसली जाणार नाही. काय समर्थाची कांता कोरांना मागे, मागावं लागणार त्याला. त्याच्या घरी चालत येईल. त्याला नोकरी नसेल तर त्याच्या घरी चालत येईल, पण त्याची खात्री पाहिजे की घरी चालत येईल. आणि मी प्रयत्न करतो आहे, माझ्या गरजा कमीत कमी आहेत ही ज्याची खात्री आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला जर शक्य असलं तर ज्ञानेश्वरी वाचावी. बस ती माऊलीच आहे. माऊली कधीच उपाशी ठेवत नाही. आता मी म्हटलं मला खाईन तर उपाशी, मग उपाशी बसा. आता त्याला काय इलाज आहे? त्यांचा पडते तरी काय करणार त्याला? हा 1-2 तुपाच्याच गोष्टी करायला लागल्या, मग ते नाही जाणार. पण मला जे मिळेल त्याच्यासाठी जे कष्ट करायला लागतील ते मी करणार. जे मिळेल ते मला चालेल. कुठलंही काम पाहिजे त्याला काम मिळालं नाही असं होणारच नाही. त्याला होत असेल तसं तर त्याला विशिष्ट काम हवं असलं पाहिजे. हे आपण बघा बारीक करून. मग लक्षात येतं की हे अशी गडबड आहे म्हणून झालं. मग अशी गडबड नाही, त्यांना ते चालतं. तर तसं करावं म्हणजे ह्याची आपल्याला एवढी चिंता करावी लागणार नाही. आजवर महाराजांच्याकडे गेलेला काय, संतांकडे गेलेला काय, ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे गेलेला काय, मनुष्य उपाशी राहिला नाही. त्याची व्यवस्था कुठूनही कशीही कुठेही कधीही कोणी येऊन करेल. घरात कोण करणारं नाही अशी माणसं बघितलेली आहेत की ज्यांना येऊन डबा घेऊन देऊन जाणारा माणूस आहे. की आज वाटलं अन्नदान करावं, कुठं करावं. मला असं वाटलं कदाचित तुमच्याकडे कोण आहे की नाही, कोणा टोक डबा ठेवून गेले. आता हे कुठून आले आणि कोणी पाठवले? ते ज्याने जो सगळ्यांना अन्न देतो आहे, जो सगळ्यांचा सांभाळ करतो आहे. तुझं मोकलीला ऐसे नाही. सगळ्या जीवांचा करतो सांभाळ, तो जो सांभाळ करतो. आता मला सांगा, आपल्याला काळजी वाटते, किती पक्षी असे काळजीनं बसलेले आपण बघितले. आता दाणे कुठून मिळणार? पीक पाणी किती % आहे यावर्षी? काय आहे त्यातलं काही? काही नाही. ते आनंदाने इकडे तिकडे उड्या मारत असतात. त्यांचं गाणं म्हणजे त्यांचं नाम आहे. तर जे काय चालू आहे ना ते गाणं म्हणजे त्यांचं चिवचिवाट म्हणजे नाम आहे. तर ते चालू आहेत, ते घेत आहेत आणि तिकडून इकडे बसतात आणि गेले की त्यांना ते मिळतं सगळं. आपल्याकडे ते आता हे वानारा जेवून गेले, आदल्या दिवशीपासून आजार होते, ते सगळं आहे ना त्यांना सांभाळायचे. तर त्यामुळं ते येतात. ते आले की त्यांना काय असं चिंता नाही आहे त्याची. काय बसले तर वर उड्या मारून बसतील. तुम्ही बिस्किट म्हटलं बिस्किट खाऊन जातील. ते त्या अर्थाने साठवण नाही, चिंता नाही, काय नाही, फक्त नाम आहे भगवंताचं. आणि आता असलेले भगवंत जागृत आहेत. आता ही जी पक्षी आहेत खरोखरच नाही, ही खरोखर ह्याच्यातल्या कोणीही काळजी करताना आपल्याला दिसलं नाही की चेहरा पडला आहे आणि आता कसं होणार, ती काय पिल्लं असतील तर त्यांचं कसं होणार, सगळ्यांचं सगळं होणार ही खात्रीच आहे. संशयाला वावच नाही कुठे काय. फक्त नुसतं पक्षाकडे बघावं, आपल्या कितीतरी चिंता कमी होऊन जाते. हे ध्यान आहे. तर या अर्थाने आपण ते जर बघितलं तर राहील, हे होईल व्यवस्थित. काय काळजी करायचं कारण नाही. आणि सांगितलं तसं कमीत कमी करता, कमीत कमी मागितलं आहे. कष्ट कुठलीही करायची तयारी ठेवली आहे, काम कुठलंही करायची तयारी ठेवली आहे, तो उपाशी राहणारच नाही. उपासनेतून ही सगळे संत मंडळी बसले, त्यांना तो शब्द खरा करणं भाग आहे. हे सांगतो.
त्यांना तो करावा लागेल. उपासनेतून, नामस्मरणातून, श्रवणातून मिळणारी मानसिक शांतता कशी टिकवावी, मग अशी म्हटलं तसं आहे. कारण यातून घरी, नोकरीच्या ठिकाणी किरकोळ प्रसंगातून वादावादीचे प्रसंग उद्भवतात, तर श्रवणातून मिळालेली साधक वृत्ती टिकून राहत नाही. खरं सांगायचं तर वादावादी होते, भांडाभांडी होते, नुसतंच भांडा होत नाही, भांडाभांडी होती, हे की नाही, बचाबाची होते, त्यात खोळत शिरत नाही, तुम्हाला माहिती. तर भांडाभांडी होते, वादावादी होते, हे सगळं होतं. म्हणजे यात दुसरं कोणतरी असलं पाहिजे, तुम्ही. तर त्याच्यातलं माझं जर तेवढं बाजूला करता आलं ना, तर नाही वाद करत. हे काहीतरी कारण आहे याला, होय की नाही. किरकोळ प्रसंगातून सुद्धा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. आता उपासनेतून, नामस्मरणातून आपल्याला अर्थ कळलेला आहे. तसं म्हटलं तर जगामधलं भांडण काही थांबणार नाही, होय की नाही. कारण जग आपल्या नियंत्रणात नाही, आपलं स्वतःचं मन आपल्या नियंत्रणात नाही, तर जगाचं कसं असेल. आणि जगाला सगळ्यांना सगळं मिळणार नाही, म्हणजे ते नेहमी एक असंतुष्ट हे राहणारच, कोणीतरी काहीतरी हवं त्याला राहणारच, म्हणजे तो भांडणारच, म्हणजे तेच चालूच राहणार. आता प्रश्न फक्त माझाच मला सोडवायचा आहे. तर त्याच्यात मला काय होतं हे कळलेलं आहे. तर ह्याच्यात प्रसंगातून वादावादीचे प्रसंग उद्भवतात, त्यात वादावादी आहे, तर त्यामध्ये काहीतरी कोणीतरी एक दोन आहेत, त्यातला जो दुसरा आहे तो त्याचं काम करणार. माझं काम मी करू शकतो. महाराज म्हणले ना की भांडण होत असेल तर एकाने ठरवावं की भांडायचं नाही आहे, तर निम्म भांडण संपतं म्हणले, आणि उरलेलं भांडण तो थकला की संपतं. आहे ना असं. अहो, तो झाला तरी माणूस आहे, किती वेळ ओरडणार मला नाही, घशाला कोरड पडेलच की नाही त्याच्या. कधी त्याला असं वाटेल की नाही की हा कशालाही प्रतिसाद देत नाही, काय भांडून याच्याशी उपयोग आहे, असं वाटेल. आणि एखाद्या प्रतिसाद देणाऱ्याकडे तो भांडायला येईल, अशी शक्यता आहे. पण आपल्या पुढचा प्रश्न मिळता की नाही, संपलं. म्हणजे ह्याच्यात कारण आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या अर्थी वाद होतो आहे, ज्या अर्थी काहीतरी, त्या अर्थी मतभेद आहेत, म्हणजे मतं आहेत. मला महाराजांशिवाय दुसरं काही मत नाही असं जर असेल तर त्याचं मत तेच महाराजांचं मत, भांडण्याचा प्रश्नच नाही. मगाशी म्हटलं तसं आहे, हे तुमचं मत आहे ना, ते करून टाकूया, संपलं की. वाद मतभेद आहे म्हणून वाद आहे, मतभेद आहे म्हणून भांडण आहे ना, काहीतरी विरुद्ध आहे, तर विरुद्ध काही नाहीच. तुम्ही म्हणाल ते अनेक घरात असे प्रपंच सुखात चालू असतात बघा, तुम्ही म्हणाल ते हो खरंच आहे, खरं बघितलं आहे म्हणून सांगतो की काय नाही, तुम्ही म्हणाल ते एवढ्यावरच काय नाही. त्यांच्या आवडीच्या गोष्टी ते करत राहतात, यांच्या आवडीच्या गोष्टी हे करत राहतात, आणि चालतं तसं. काही वेळेला यांच्या आवडीच्या गोष्टी ते करू देत नाहीत, तेव्हा ते गप्प बसतात, ठीक आहे. उरलेल्या करू देतात ना, हरकत नाही, 4 गोष्टी त्यांच्यासाठी सोडून दिल्या. असं करूनसुद्धा हे इतकं मिटतं. तर असं काय होणार नाही. आपल्याला साधक, बरोबर आहे, ह्याच्यातली काळजीचा मुद्दा हा आहे की साधक वृत्ती टिकून राहत नाही. ती जी समजूत असते, साधकाची एक म्हणून समजूत आहे, ती जी समजूत मिळाली असते ती टिकत नाही, हे होतं त्याच्यातलं. तर ती टिकवायचा मार्ग म्हणजे आपल्याला त्यांचं स्मरण राहणं, जे ऐकलं त्याचं स्मरण राहणं, जे सोडून द्यायचं आहे त्याचं स्मरण राहणं, माझं मत नसणं, किती गोष्टी आहेत. ह्या सगळ्याचं जर स्मरण राहिलेलं असेल तर असं म्हणणं आहे का, बरं ठीक आहे, संपलं. जे संपवायला त्याला किती ठीक आहे म्हटलं की ते संपतंच एकदम, ठीक नाही म्हटलं की सुरू झालं, मग ते कधी संपेल सांगता येत नाही. पण ठीक आहे, एका वाक्यात सगळं संपतं आहे. तर तसं करणं शक्य आहे. आता ठीक आहे, असं कसं ठीक आहे म्हणायचं म्हटलं की आला प्रॉब्लेम तो आपण तिथे शिकून आलो आहे. आता तर साधेकृती एकदा शिकून आलो ना, माझं साध्य काय, हा माणूस आणि त्यांनी माझ्याप्रमाणे मनाप्रमाणे वागणं, हे साध्य आहे का भगवंत साध्य आहे, भगवंत साध्य आहे. मग ही तर वाटेतली गोष्ट आहे, चला पुढं. असं काही मनुष्य थांबत नाही, वाटेत भांडण झालं म्हणून पाय लटपटायला लागले तरी सुद्धा भांडत राहिला असं नाही होत. दगडावर बसून भांडेल थोडा वेळ आणि नंतर मग घरी जाईल भूक लागली म्हणून, पण तो जातो ना पुढे. तसं पुढे जाता येत नाही भांडणांना, ते पुढे जायला साधक वृत्ती लागते. साधकाचं लक्षण काय, त्याला ह्याला जायचं आहे, देवळाला जायचं आहे. समजा उद्या एखादा मनुष्य, साधक वृत्तीचं उदाहरण म्हणून फक्त शेवट सांगतो की साधक वृत्ती आहे, त्याला देवाला दर्शनाला जायचं आहे म्हणून तो निघाला. त्याच्याकडे फक्त 15 मिनटं तेवढ्यात त्याला पोचलं पाहिजे. वाटेत 5 मिनटानंतर अगदी असं कोणीतरी नमुनाचंच मनुष्य गाठ पडला, समजा त्याने काहीतरी विषय काढला, आपण काय म्हणतो 1-2 मिनटं प्रतिसाद देतो. पण आपलं जर ते पक्कं असेल तर आपण त्याला म्हणतो की आपण येताना वाटलं तर भेटूया किंवा नंतर भेटू, तुम्ही घरी याल का, मी घरी येतो, काहीही मार्ग सांगतो त्याला, पण मला तिथे पोचलं पाहिजे. हे ज्याचं ठरलेलं आहे त्याला हे प्रसंग कमी येतं, ते येणार नाहीत. तर ह्या अर्थाने आपण पुढे गेलो तर ते होईल. तर ठीक आहे, हे सगळे संपाचे आपल्याला वेळेच्या ह्याच्यात थांबतो.
शपथ 383. वण वण करिसि फुकारे, वण वण करिसि फुकारे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा. वण वण करिसि फुकारे, वण वण करिसि फुकारे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग सोपा. संसाराची चिंता निवारी निवारी, संसाराची चिंता निवारी निवारी, आशा भय दूर करी दूर करी, आशा भय दूर करी दूर करी, प्रारब्ध ही मागे सारी मागे सारी, प्रारब्ध ही मागे सारी मागे सारी, अंतरंग शांत करी शांत करी, अंतरंग शांत करी शांत करी, मार्ग धुंडीसी फुकारे, आड मार्ग धुंडीसी फुकारे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा. दिशा भूल भ्रम टळे भ्रम टळे, दिशा भूल भ्रम टळे भ्रम टळे, सत्य मिथ्यावघे कळे अवघे कळे, सत्य मिथ्यावघे कळे अवघे कळे, रिद्धी सिद्धी धोका टळे धोका टळे, रिद्धी सिद्धी धोका टळे धोका टळे, संत संग सहज मिळे सहज मिळे, संत संग सहज मिळे सहज मिळे, जगामागे जातोसी फुकारे, जगामागे जातोसी फुकारे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा हरी रे, नाम मार्ग हा सोपा. दीन म्हणे बसल्या जागी बसल्या जागी,
नीर म्हणे बसल्या जागी, बसल्या जागी अवघे पाही लागे मार्गी, लागे मार्गी अवघे पाही लागे मार्गी, लागे मार्गी प्रेमनिष्ठा ठेवी जागी, ठेवी जागी प्रेमनिष्ठा ठेवी जागी, ठेवी जागी गुरु खुणे विहरे जगी, विहरे जगी गुरु खुणे विहरे जगी, विहरे जगी आटाटी करी से फुकारे, आटाटी करी से फुकारे, नाम मार्ग हा शोभा हरी रे, नाम मार्ग हा शोभा हरी रे, नाम मार्ग हा शोभा हरी रे, नाम मार्ग हा शोभा. वण वण करिसि फुकारे, वण वण करिसि फुकारे, नाम मार्ग हा शोभा हरी रे, नाम मार्ग हा शोभा हरी रे, नाम मार्ग हा शोभा हरी रे, नाम मार्ग हा शोभा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.